नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आपल्या मी मराठा पेजवर आज मी परत एकदा लाईव्ह आलेलो आहे. गेल्या वर्षी कोरोना पिरियडमध्ये आपण बऱ्यापैकी लाईव्ह घेतले होते. चांगल्या मान्यवरांचा आपण लाईव्ह घेतले होते. व आता सुद्धा आपण परत एकदा लाईव्ह सुरू केलेले. आपलं हे 6वं सत्र आहे. याच्या आधी आपण शिवाजी महाराजांवरची मालिका म्हणून आपण काही लाईव्ह घेतले होते. त्यानंतर आपण देवानंद पाटील ज्याचा इस्रोत निवड झाली त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. श्री विनय मोरे सीबीडी बेलापूर यांनी महाराजांवर चर्चा केली होती. व आज आपल्यासोबत US मधनं श्री पंकज पाटील हे उपस्थित झालेले ऑनलाईन. आणि ऍक्च्युली पंकज पाटील हे त्या ठिकाणी त्यांच्या एज्युकेशनसाठी तिथे गेले होते व त्यांनी आपल्या भारतीय शेतकऱ्यांना जो इश्यू होतो, जो प्रॉब्लेम येतो, अचूक हवामानाचा अंदाज न भेटल्यामुळे जो प्रॉब्लेम येतो त्याच्यावर त्यांनी एक हवामान नावाचा ऍप बनवलंय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्याच्याने मदत होणार आहे. आणि त्यामुळेच मी विचार केला की मी पंकज पाटील यांना विनंती केली की आपण लाईव्ह यावं आणि आपल्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पोहोचवूया, जेणेकरून त्यांना जो हवामानामुळे प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळं शेतीचं नुकसान होतं ते बऱ्यापैकी टळेल. तर पंकज पाटील आपल्यासोबत आलेले. पंकजजी, स्वागत आपलं मी मराठा पेजवर. थँक्यू सर, थँक्यू जितेंद्र सर. सगळ्यात प्रथम मला तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करतो, कारण हा जो उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. आपल्या समाजातील ज्या गोष्टींना आपण जिथे चालना देऊ शकतो किंवा लोकांसमोर आणू शकतो, ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत, तर त्या तुम्ही सगळ्यांसमोर आणतायत आणि हा अत्यंत स्तुत्य प्रयोग आहे. त्याचबरोबर ही जे ऍप मी बनवलेलं आहे, एंड युजर त्याचा शेवटी शेतकरी आहे, तर जेवढ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवता येईल तेवढा त्याचा इफेक्टिव्हनेस चांगला असेल. त्यासाठी हे मीडियम खरंच अमूल्य आहे. तर थँक्यू सो मच. नाही पंकजजी, आभार तर आम्ही तुमचे मानले पाहिजे. तुम्ही फक्त एका विनंतीवर तुम्ही या लाईव्ह साठी इथे आलात आणि ऑनलाईन यायला तयार झाला आणि तुम्ही जे ऍप बनवलं आपण त्या ऍपची माहिती घेऊच, पण मला असं वाटतं आपण आपल्या लाईव्हची सुरुवात आपल्या ओळख परिचयापासून घ्यावं. आपण मूळचे कुठले, आपण आपले जे स्कूल एज्युकेशन कुठं केलं, कॉलेज एज्युकेशन कुठं केलं आणि आता फर्दर एज्युकेशन आपण कुठं घेतलेलं आहे त्याविषयी आपण जर माहिती दिली तर बरोबर. डेफिनेटली सर. सर, मी मूळचा जळगाव जिल्ह्यातील एक तोंडापूर म्हणून एक छोटंसं गाव आहे. तिथला मूळचा आहे. एक अजिंठा डोंगराच्या कुशीत अजिंठा लेणीपासून जवळपास 10 किलोमीटरवर आमचं गाव आहे. थोडा व्हॉल्यूम कमी आहे तुमचा थोडासा. ओके सर. सर, आमचं गाव जळगाव जिल्ह्यातील एक तोंडापूर म्हणून एक छोटंसं गाव आहे. अजिंठा लेणीपासून एक 10 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराच्याच कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव आहे. तिथं माझा जन्म झालेला आणि तिथंच माझं शिक्षण पण झालेलं. 10वी पर्यंत मी गावातल्याच सरकारी शाळेत शिकलेलो आहे. आणि माझं घरी शेती आहे, म्हणजे आई बाबा शेती करतात. तर मी हे सगळ्या गोष्टी शेती जवळून बघितलेली आहे, शेतात काम केलेलं आहे लहानपणापासूनच. आणि त्यानंतर जेव्हा 10वी नंतर 12वी नंतर मी प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, तिथनं माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी माझ्या MS साठी इथं आलेलो आहे. USA मध्ये मिशिगन म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे, सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटी. तिथनं मी माझं MS कम्प्लीट केलं. आणि त्याचबरोबर त्यानंतर पण मी माझे MBA वगैरे केलेलं आहे पार्ट टाइम. त्यानंतर माझा जॉब पण सुरू केलेला एक 2006-07 साली, आणि पार्ट टाइम MBA केलेलं फ्लोरिडामध्ये रॉलिन्स कॉलेज म्हणून एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. तर त्यांच्याबरोबर माझं MBA कम्प्लीट झालेलं आहे. आणि घरची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर घरी आई बाबा शेती करतात. बाबा थोडेसे राजकारणात पण सक्रिय आहेत, तालुक्याच्या राजकारणात. आणि मागच्या
50 एक एकर जवळपास शेती आहे घरी. पण म्हणजे आमच्या घरामधला मी पहिला इंजिनियर होतो जो बाहेर पडला आणि शेतीबरोबरच हे एज्युकेशन पण कम्प्लीट केलेलं. सॉरी, थोडासा इश्यू झालेला मला वाटतं सर. तुम्ही ड्रॉपआउट झालेला मध्ये. कॅन यू हिअर मी सर? एक 2 मिनिट थोडा इश्यू आलेला आहे. ओके, 2च मिनिट. ओके. ओके, ठीक आहे. हरकत नाही, थोडासा इश्यू होता. तर आपण आपली माहिती दिलीच आहे. तर मला आता थोडक्यात आता भारतात तर आपल्याला माहिती आपण ऐकत असणार, कोरोना खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. तर आता US मध्ये सध्या काय कोरोनाची काय पोझिशन आहे? सर, मागच्या वर्षी कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा US मध्ये परिस्थिती खूप बेकार होती. चीन नंतर सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेतच पसरला आणि अमेरिकेतला पीक मागच्या मार्चमध्ये खूप जास्त होता. मी इथं न्यूयॉर्कमध्ये राहतो आणि न्यूयॉर्क तेव्हा एपिसेंटर होतं कोरोनाचं. तेव्हा जवळपास अमेरिकेमध्ये पूर्ण देशभरात जवळपास एक दररोज 4,000 वगैरे डेथ व्हायच्या आणि इथल्या पॉप्युलेशनच्या मानाने 4,000 डेथ वॉज अनहर्ड ऑफ. ते खूप मोठं होतं आणि कॉन्सिक्वेंटली सगळे लोक घाबरलेले होते तेव्हा. तर आणि न्यूयॉर्कच्या बाजूला असल्यामुळे इथं कसं न्यूयॉर्क मुंबई सारखं कम्पेअर करता येईल आपल्याला. तिथं सगळ्या देशातले लोक येतात, पूर्ण अमेरिकेतले लोक येतात, पूर्ण जगभरातले लोक पण येतात. त्यामुळे मग हे कॉन्टॅक्ट हा माणूस इथून आला आणि त्याच्यातनं दुसऱ्याला थोडासा कोरोना ट्रान्सफर झाला. इथं सगळ्या सबवे आहेत आपल्या मुंबईला जशा लोकल आहेत तशा सबवेतनं लोक येतात जातात. त्यामुळे मग कॉन्टॅक्ट लोकांचे खूप जास्त असतात एकमेकांशी. त्यामुळे तो खूप झपाट्यानं पसरला आणि तेव्हा एवढं माहित नव्हतं एक्झॅक्टली काय सिच्युएशन कशी होती, कसं डील करायला हवं. त्यामुळे डेथ पण इथं भरपूर होत्या. मग त्यानंतरच्या काळात इथल्या सरकारने लॉकडाऊन वगैरे इनेबल केलं, मास्क मॅन्डेट सुरू केले किंवा बाहेर रेस्टॉरंट वगैरे बंद ठेवलेल्या, बाहेरचे खेळाचे स्टेडियम बंद ठेवलेले. या सगळ्या आपल्या भारतात पण ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केलेल्या लॉकडाऊनच्या यांनी इथं स्ट्रिक्टली केलेल्या. त्यानंतर तो प्रमाण थोडंसं कमी झालं. नंतर मग जेव्हा नोव्हेंबर इलेक्शन आलं इथलं अमेरिकेतलं आणि लोकांना पण तर थोडंसं जसं म्हणतो आपण लॉकडाऊन फटीग, ज्याच्यामुळे लोक कंटाळले लॉकडाऊनला. त्यानंतर मग थोडेसे कॉन्टॅक्टचं प्रमाण पुन्हा वाढायला लागलं आणि जेव्हा इथला विंटर आला जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथं पुन्हा पीक व्हायला सुरुवात झालं आणि तोपर्यंत भारतानं पण बऱ्यापैकी हँडल केलेलं होतं. जे आपण भारतात आता बघतोय ती फेज आमच्याकडे जानेवारी फेब्रुवारीमध्ये होती. पण आता त्यानंतर इथल्या सरकारनं जे व्हॅक्सिनेशन आहे, व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह ती बऱ्यापैकी इफेक्टिव्हली राबवली आहे आणि आता या खेपेला जवळपास 50% लोक अमेरिकेतले व्हॅक्सिनेटेड आहेत आणि आमच्या न्यूयॉर्कच्या शेजारच्या राज्यांमध्ये ते प्रमाण आणखी जास्त आहे. तर त्यामुळे आता जो प्रसार होतोय तो खूप कंट्रोल आहे आता. म्हणजे बेसिकली आम्ही लोएस्ट पॉइंटवर आहे मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये आणि आता ते लोक गव्हर्नमेंट पण ओपन करायला लागलं, सुरुवात केलेली आहे त्यांनी. मास्क मॅन्डेट वगैरे त्यांनी बंद केलेले. आता जर तुम्हाला लसीकरण झालेलं असेल तर तुम्हाला मास्क घालण्याची पण गरज नाही आहे. सो इट्स गोइंग वेल नाव. कारण आता भारतात तशी कंडिशन जी तेव्हा US ला होती 4,000 4,500 डेथ होत्या, त्या आता ते पर्सेंटेज तेवढ्या प्रमाणात डेथ आता भारतात होऊन राहिलेलं आहे. तरी आता गेले 3-4 दिवस थोडं प्रमाण परत कमी झालेलं आहे. आणि आता US मध्ये शाळांची काय सध्या कंडिशन? शाळा चालू झालेल्या व्यवस्थित का ऑनलाईनच आहे? सर, अजून त्यांनी हायब्रिड मॉडेल ठेवलंय. म्हणजे काही पालक जे आहेत त्यांना जॉबला जायला लागतं आणि बऱ्याचदा मग ते ऑनलाईन म्हणजे घरी असू शकत नाहीत फुल टाइम.
मग त्याच्यासाठी इथलं स्कूल डिस्ट्रिक्टने, प्रत्येक स्कूल डिस्ट्रिक्ट इथं वेगवेगळे आहेत, त्यांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेता येतात. राज्य त्यांचे डिसिजन असे बांधील नाही ठेवू शकत प्रत्येक स्कूल डिस्ट्रिक्टवर. त्यामुळे आता आमचा जो डिस्ट्रिक्ट आहे, आमचा जो जिल्हा आहे, त्यातले जे स्कूल्स आहेत सगळे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे की हायब्रिड मॉडेल राबवायचं. जे लोक स्कूलमध्ये यायला, जे मुलं स्कूलमध्ये यायला कम्फर्टेबल आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी अकोमोडेशन केलेलं आहे. पण मग आता त्यांच्यासाठी सोयी पण तशा त्यांनी राबवलेल्या आहेत. दररोज सॅनिटायझेशन असतं, दररोज क्लीनअप असतं स्कूलचं. प्रत्येक डेस्क मध्ये त्यांनी सेपरेशन स्क्रीन ठेवलेले आहेत. प्रत्येक मुलं एक 6-7 फुटाचं अंतर आहे. टीचर्स आणि स्टुडंट्स सगळ्यांना मास्क बांधील आहेत. आणि थोडेस जरी सिम्पटम दिसले तरी ते लगेच त्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किंवा पालकांना इन्फॉर्म करणं. हॉस्पिटलायझेशन, नर्सेस इथं स्कूलमध्ये असतातच, प्रत्येक स्कूलमध्ये त्यांची स्पेशलिस्ट नर्स असतात. तर या गोष्टी ते स्ट्रिक्टली राबवतात. पण सगळेच पालक कम्फर्टेबल नाही आहेत मुलांना स्कूलमध्ये पाठवायला. माझी दोघं मुलं, माझी मोठी मुलगी शाळेत जाते, छोटी मुलगी खूपच छोटी आहे अजून, ती 2-3 वर्षाची आहे, अजून शाळेत जात नाही. पण ती मोठी मुलगी ती 3रीत जाते सर आता. तर त्यांच्यासाठी आम्ही अजून एवढं कम्फर्टेबल नाही आहोत, कारण त्यांना लसीकरण झालेलं नाही आहे. कुणाला दुसऱ्याला कोरोना असेल तर ते एक्सपोजर मध्ये असतातच. पण त्यांच्यासाठी ऑनलाईन स्कूल आहे. जे शाळेत लेक्चर होतात तेच त्यांनी टेक्नॉलॉजी पण सेटअप केलेली आहे, कॅमेरे लावलेले आहेत, बाकी पोर्टल्स, वेब पोर्टल सुरू केलेले आहेत. मग त्यांच्या टीचर्सचे लेक्चर्स त्यांना घरून ऑनलाईन लॉग इन करून करता येतील, पार्टिसिपेट करता येतं त्याचबरोबर. आणि त्याचबरोबर त्यांचे होमवर्क जे आहेत ते टीचर दररोज देत असतात. दररोज 9 ते 3 फुल टाइम स्कूल असतं. स्ट्रेसफुल स्कूल असतं खरं तर त्यांना. माझी मुलगी माझ्या एवढंच काम करते या मोमेंटला. आणि होमवर्क वगैरे ते कसे चेक करायचे, ग्रेड कसे करायचे, एक्झाम कशा द्यायच्या, तर ते सगळं ऑनलाईन होतं, प्रॉपरली होतं. त्याचबरोबर आता जर मोठे स्टुडंट्स असतील, म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये असाल, तर काही युनिव्हर्सिटीने वॅक्सिन, मास्क मॅन्डेट केलेलं आहे. तर तुम्हाला वॅक्सिन घेतलेलं नसेल तर तुम्ही घरून लॉग इन करू शकतात. आणि एक्झामिनेशन पण त्यांच्या ऑनलाईनच असतात. आणि इंटिग्रिटीसाठी मग ते काही सॉफ्टवेअर वगैरे राबवलेले असतात, काही प्लॅटफॉर्म राबवलेले असतात की त्यावरून त्यांना कळतं की मुलं काही गुगल सर्च करतायत का प्रश्नांची, किंवा बुक्समध्ये बघतायत का, त्या गोष्टी ते स्ट्रिक्टली तशा एन्फोर्स करत असतात. बाकीच्या लाईफचं काय, बाकी लाईफ झालंय नॉर्मल युएस मध्ये? कारण आम्हाला तर इथं अजून वाटत नाही की आता बाकीची लाईफ कधी नॉर्मल होईल आणि कधीपर्यंत, म्हणजे पूर्वीसारखं आम्ही थिएटरमध्ये जाऊ किंवा मॉलमध्ये जाऊ, काय आता कळत नाही कधी ती वेळ येईल परत. युएस मध्ये काय? सर, हा कोरोना एक अनप्रेसिडेंटेड आजार आहे. म्हणजे अजून पण त्यावर पूर्ण जगाला कुठेच फुल कंट्रोल मिळवता आलेलं नाहीये. त्यामुळे इथं असं वाटत जरी असलं की वी आर स्टार्टिंग टू लुक बॅक टू नॉर्मल्सी, पण ती नॉर्मल्सी कम्प्लिटली वेगळी असेल कोरोना फेज नंतर. आता म्हणजे आणखी 10 वर्षानंतर आपण या टाइमकडे बघू आणि असा विचार करू की कोरोनाच्या अगोदर कशी परिस्थिती असायची आणि कोरोना नंतर काय चेंजेस झाले. कम्प्लीट नॉर्मल, पहिल्यासारखं जसं आधी कम्प्लिटली केअरफ्री असायचो आपण, तसं मला नाही वाटत आपण कधीच होईल म्हणून कुठल्याही मोमेंटला. पण आता समजा बिझनेसेस ओपन करायचे, तुमच्या थिएटर्समध्ये जायचं झालं, किंवा स्पोर्टिंग व्हेन्यूमध्ये तुम्हाला जायचं आहे, लोकल फुल कॅपॅसिटीमध्ये कधी चालतील. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वॅक्सिनेशन या मोमेंटला. आणि ती एकच गोष्ट आहे जी या कोरोनापासून आपल्याला आता वाचवू शकते. आता इंडियामध्ये झालेलं काय की मागच्या 2-3 महिन्यामध्ये बऱ्याच लोकांना कोरोना होऊन गेलेला आहे. आणि ते इन अ वे इट्स व्हेरी मच लाईक वॅक्सिनेशन. तुम्हाला एकदा कोरोना झालाय की तोच व्हायरस, तुमची बॉडी ट्रेन झालेली आहे एक्झॅक्टली त्याच व्हायरसला अटॅक करायला. जर त्याचे म्युटेशन झालंय आणि स्ट्रेन्स वेगळ्या निर्माण झाल्या तर मे बी तुम्हाला पुन्हा कोरोना होऊ शकतो. पण आता या मोमेंटला जेवढ्या लोकांना वॅक्सिनेशन झालेलं, जे क्युअर झालेले आहेत त्यातनं, कोरोना झालेला आहे आणि त्यातनं ते क्युअर झालेले आहेत, त्यांना ते इम्युनिटी आलेली आहे. त्याचबरोबर जी वॅक्सिनेशन ड्राईव्ह जी आहे, आपण आधी सुरुवात खूप चांगली केली,
पण आता थोडीशी लॅगिंग होते आपल्याकडे, थोडंसं मिसहँडलिंग झाली आहे वॅक्सिनेशनची. तर त्या गोष्टीत आपल्याला लक्ष द्यायला हवं. तर वॅक्सिनेशन जितक्या लोकांना आणि जितक्या क्विकली करता येईल, दॅट्स द वे. देन वी कॅन लुक फॉरवर्ड टू मे बी 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर थोडंफार नॉर्मल लाईफ आपल्याला पुन्हा अनुभवता येईल सर. आणि वॅक्सिनेशनचं काय स्टेटस आहे युएस मध्ये? म्हणजे मला वाटतं ते 34 लॅक्स करोड काहीतरी पॉप्युलेशन युएसची. तर वॅक्सिनेशनचं कसं आहे? कारण भारतात खूप साऱ्या गोष्टी घडून राहिल्या. कोणाला घेतंय, मध्ये 18 to 44 म्हणतात, मध्येच 45 to 60 म्हणतात, परत टाइम लिमिट वाढतोय, असं बरेच काही गोष्टी होऊन राहिल्या. परंतु होऊन राहिलं समजा. युएस मध्ये काय त्याचं? सर इथं जवळपास 300 तुम्ही बरोबर म्हटलं की 300-350 कोटीची पॉप्युलेशन आहे युएसची. आणि इथं ऍटलिस्ट एक वॅक्सिनेशन डोस झालेले जवळपास 50% पॉप्युलेशन आहे. म्हणजे जवळपास 150 कोटी लोकांना, 1.25 कोटी लोकांना ऍटलिस्ट एक डोस मिळालेला आहे. 2 डोस मिळालेले पर्सेंटेज आता जवळपास एक 40% आसपास आहे आता या मोमेंटला. तर पण आता काय की हे जे 50% लोक आहेत, 50, 60, 70% लोक आहेत, त्यांना वॅक्सिनवर ट्रस्ट आहे. ते जाऊन स्वतः घेतील वॅक्सिन. तर आता हा जो पेस आहे पुढे मेंटेन करणं युएस साठी बऱ्यापैकी कठीण आहे. कारण जे उरलेले आहेत त्यामधले मेजॉरिटी लोक वॅक्सिन स्केप्टिक आहेत, ज्यांना वॅक्सिनवर विश्वास नाही. आणि त्या लोकांना कन्व्हिन्स करणं खूप कठीण काम आहे. तुम्ही असं मॅन्डेट नाही करू शकत. अमेरिकेमध्ये थोडीशी जे लॉ वेगळे आहेत, तुम्ही गव्हर्नमेंट असं फोर्स नाही करू शकत त्यांच्या चॉईस लोकांवर. त्यामुळे या गव्हर्नमेंट पुढे हे चॅलेंज आहे की हा जो 50% जो नंबर आहे तो 60, 70, 80% पर्यंत कसा नेता येईल. एक 70, 75, 80%ला आपली आपण जे म्हणतो ते हर्ड इम्युनिटी जी असेल ती अक्वायर झालेली असेल. पण मग हे 20% अचीव्ह करणं म्हणजे खूप कठीण काम आहे आता याच्या पुढे. तो वॅक्सिनेशन रेट ऑलरेडी ड्रॉप होतोय. आणि इथले वॅक्सिन म्हणाल तर इथं 2 व्हॅरियंट येतात. ते 3 ऍक्च्युली. एक फायझर, मॉडर्ना आणि तिसरं जॉन्सन अँड जॉन्सनचं. जॉन्सन अँड जॉन्सन बऱ्यापैकी कमी पॉप्युलर आहे. पण हे जे वॅक्सिन आहेत फायझर आणि मॉडर्ना, ते इंडियामधले जे कोवॅक्सिन आहे किंवा आपलं कोविशिल्ड नावानं जे ऍस्ट्राझेनिका पूर्ण जगामध्ये ऍस्ट्राझेनिका नावानं ओळखलं जातं, पण भारतामध्ये कोविशिल्ड म्हणून ब्रँडेड आहे ते. तर त्यापेक्षा थोडंसं वेगळं काम करतं. आणि त्यामुळे फायझरचं जे इफेक्टिव्हनेस आहे, mRNA म्हणून एक टेक्नॉलॉजी इथली, तर ती बऱ्यापैकी इफेक्टिव्हली सगळ्या स्ट्रेनवर काम करते. अजून काहीतरी 95% वगैरे एफिकेसी रेट आहे त्याचा, विच इज ग्रेट फॉर एनी वॅक्सिन. त्यामुळे जसं जसं त्यांचं वॅक्सिनेशन पर्सेंटेज वरती जायला लागलं तसं त्यांचं युएसचा ऍक्टिव्ह पेशंटचा चार्ट खाली यायला लागला. सो दॅट्स अ व्हेरी गुड एव्हिडन्स की वॅक्सिन काम करतंय. आणि भारतामध्ये पण आता आपल्या पुढे जे चॅलेंज आहे की वॅक्सिनची जी सप्लाय चेन जी आहे ती कंटिन्यू ठेवायची, प्रोडक्शन मॅक्सिमम प्रोडक्शन ठेवायचं. आपल्याकडची पॉप्युलेशन खूप जास्त आहे, बिलियनच्या वरती, म्हणजे काहीतरी मला वाटतं 100 कोटीच्या वरती लोक आहेत आपण, 100-125 कोटीच्या वरती. तर एवढे वॅक्सिन प्रोड्यूस करणं इट्स अ व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग जॉब लॉजिस्टिकली. त्यावर आपण आपला फोकस केंद्रित करायला हवा. आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आय थिंक एका बाबतीत भारत अमेरिकेच्या पुढे आहे, आणि तो म्हणजे वॅक्सिनवर ट्रस्ट करणारे लोक. आपल्याला त्याचा इफेक्टिव्हनेस माहिती आहे आणि आपल्याकडे लोक त्याच्यावर शंका तेवढे घेत नाहीत. काही लोक आहेत, तुम्ही म्हणजे नाही म्हणायला नाही तसं, आणि तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करूच शकणार नाही. पण इथं वॅक्सिन स्केप्टिक्स इंडियाच्या मानानं भरपूर आहेत. आणि आपण जोपर्यंत सप्लाय चेनचा जो इश्यू सॉल्व्ह केला ना, तर तो डिस्ट्रीब्युशनचा इश्यू आपोआप सॉल्व्ह होईल सर त्याच्या पुढे. मध्ये मी ते इंटरप्ट झाल्यामुळे मी तुमचं काही गोष्टी ऐकल्या नाही एज्युकेशन संबंधात. तुमचं बेसिक एज्युकेशन इथं झाल्यानंतर तुम्ही जे फर्दर एज्युकेशन घेतलं आफ्टर इंजिनिअरिंग, MS किंवा MBA, त्याविषयी थोडक्यात माहिती द्या. डेफिनेटली सर. माझं इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटी प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज, तिथं लोणीला मी 4 वर्ष होतो. अच्छा, लोणीला केलं होतं. ओके.
हो सर, लोणीला. आणि त्यानंतर मग मी लगेच इथं मला MS करायचं होतं. त्यानंतर माझा रिसर्चमध्ये इंटरेस्ट होता त्याच मोमेंटला. मग मी 2004-5 च्या सुमारास इथलं युनिव्हर्सिटी, सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटी म्हणून आहे, मिशिगन राज्यामध्ये एक मोठं पब्लिक स्कूल आहे इथलं. तर तिथे कम्प्युटर सायन्सला मी ऍडमिशन घेतलेली आणि 2 वर्ष मी MS केलेलं. माझे काही रिसर्च थिसिस पण होते त्यात. कम्प्युटर विजनवर मी फोकस केलेलं आणि मशीन लर्निंग तेव्हा नवीनच होतं त्या फील्डमध्ये. त्यामध्ये पण माझा रिसर्च इंटरेस्ट होता. त्यानंतर MS झाल्यानंतर मग मी डिबेट करत होतो की PhD करायची, अकॅडमिक्स मध्ये जायचं की इंडस्ट्रीमध्ये जायचं. आणि माझा दोघे गोष्टीमध्ये कडे कल होता. पण तेव्हा मी डिसिजन केली की मला आता तरी या मोमेंटला इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा आहे काहीतरी. मग त्यानंतर मी लगेच एक ट्रायक्विन सेमीकंडक्टर म्हणून कंपनी आहे ती जॉईन केलेली. ही कंपनी मायक्रोचिप्स बनवते. म्हणजे तुमच्या सेलफोनमध्ये या ज्या चिप्स असतात ते नॉईज फिल्टरेशनचं काम करतात सर. तुम्हाला जो सिग्नल येतो त्यातला जो रॅन्डम जो सिग्नल आहे तो काढून टाकायचा आणि एक्झॅक्टली ऑडिओ यायला हवा एंड युजरला. तर ही आमची मायक्रो सेन्सर्स बनवायची आमची कंपनी. आणि मग त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करता करताच मी माझं पॅरलली एक MBA परस्यू केलेलं. MBA मी युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामध्ये होतो. पार्ट टाइम MBA होतं आणि त्या MBA मध्ये मला बराच काही शिकायला मिळालं आणि आम्ही कामं पण खूप केली. त्याच बरोबर एक माझी नासाची स्टिंट जी होती ती त्याच थ्रू सुरू झालेली होती सर. ओके. आता सध्या तुम्ही ऍक्च्युअली तुमचा सध्याचा जॉब काय चालू आहे आणि म्हणजे तुम्ही गेल्यापासून एकाच सेम जॉब मध्ये का वेगवेगळे तुम्ही चेंजेस पण केले? डेफिनेटली सर, मी त्याच पासून सुरुवात करतो सर, माझ्या ट्रायक्विन सेमीकंडक्टरच्या जॉब पासून आणि MBA प्रोग्राम पासून. सर MBA मध्ये जेव्हा होतो तेव्हा एक माझ्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. एक नासा बरोबर एक आमच्या कॉलेजची पार्टनरशिप त्या वर्षी आम्ही प्रपोज केलेली होती की नासाच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, ज्या आउटडेटेड टेक्नॉलॉजी, तेव्हा 2012च्या आसपास ते स्पेस शटल रिटायर करत होते. तर होतं काय सर, हे जे स्पेस शटल आहे स्पेसमध्ये जात आहेत पण त्याला सपोर्ट करणाऱ्या बऱ्याचशा टेक्नॉलॉजी असतात. म्हणजे आता त्याचे थ्रस्ट कसं जनरेट करायचं रॉकेटचं, किंवा त्याची नॅव्हिगेशन कसं करायचं, किंवा सिग्नल कम्युनिकेशन कसं करायचं. त्यामुळे एक आपल्याला प्रोजेक्ट दिसतो एक स्पेस शटल, पण त्याच्या मागे लाखो वेगवेगळे पॅटर्न्स, लाखो वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी बिहाइंड द सीन त्याच्या काम करत असतात. जेव्हा स्पेस शटल रिटायर होत होतं सर तेव्हा तर याच्या सगळ्या टेक्नॉलॉजी होत्या. आणि नासाचं जे मॅन्डेट आहे की फक्त त्यांचं मॅन्डेट हेच नाही की डिस्टन्स गॅलेक्सीमध्ये कुठे स्टार्स आहेत ते शोधायचे किंवा उपग्रह पाठवायचे पृथ्वी शेजारी. त्यांचं मॅन्डेट हे पण आहे की ही टेक्नॉलॉजी हाऊ कॅन दे प्रोपगेट दॅट बॅक इन टू US इंडस्ट्री. मग त्या सब्जेक्टवर आम्ही रिसर्च केलेलं आहे. मग यातले काही पॅटर्न्स आम्ही घेतले आणि त्यातनं काही प्रोटोटाईप वगैरे बनवून आम्ही एन मार्केटमध्ये मार्केट केलेले, प्रमोट केलेले. त्यातनं सर मी एक नॅनो सेन्सर म्हणून एक डिझाईन केलेला होता. एक नॅनो सेन्सर विच इज बेसिकली इंडक्शन बेस्ड सेन्सर. पॅटर्न नासाचं होतं, त्यातला एका मेजर फिजिसिस्ट रिसर्च केलेली. पण मग इंजिनिअरिंग काम मी केलेलं, एक प्रोटोटाईप त्याचा एक डेव्हलप केलेला. याची आयडिया काय होती की एक इंडक्शन जी फिनॉमिना आहे फिजिक्समध्ये त्याचा वापर करून अगदी नॅनोमीटर पर्यंत रेझोल्युशन पर्यंत तुम्ही अॅक्युरेटली पोझिशन कशी सेन्स कराल. आणि मग त्यातला मी एक लो कॉस्ट एक सेन्सर बनवलेलं. आणि नासा लाईक दॅट प्रोजेक्ट सो मच आणि इट फ्ल्यू रिअली ब्रिलियंटली. तर त्यांनी आमच्याबद्दल एक प्रोजेक्ट बद्दल स्टोरी NASA.gov त्यांच्या मेन पोर्टलवर पब्लिश केलेली. आमचे फोटो वगैरे होते आणि जो प्रोटोटाईप वगैरे डिझाईन केलेला. इफ आय कुड शेअर माय स्क्रीन, तुम्हाला जर दिसत असेल तर मी
तुम्हाला ते दाखवू शकतो सर आता त्यावरचे. मला स्क्रीन शेअरचा ऑप्शन नाही मिळत सर अजून पण इथं. नाही भेटत ते. मी एक सेकंड ना, मी स्टॉप करून बघतो पुन्हा एकदा. नाही सर, ही अजून मला या स्क्रीनवरती दिसत नाही. लाईव्ह स्क्रीनवर वेगळं दिसत नाही, यायला पाहिजे. ऍक्च्युअली ते खालच्या बाजूलाच असणार आहे. खालच्या आणि बाजूला येतं ते. दिसतंय सर मला. खालच्या बाजूला दिसतंय मला परफेक्टली वेल, पण ती आपल्या स्क्रीनवर नाही दिसत आहे. ओके. खालच्या बाजूला आलेली आहे माझी स्क्रीन. ते नाही का? खालचं जो टॅब आहे ना त्याच्यावर मला दिसतंय ती जी मला स्क्रीन दाखवायची आहे, पण पुढे नाही जाते ती. आणि बरंच माझं प्रेझेंटेशन सर ऍक्च्युली याच्यावर आहे, स्क्रीन शेअरवर. आय वॉज होपिंग टू रिलाय ऑन इट. सो इफ यू कुड नाही, आपण सॉल्व्ह. नंतर एक काम करूया. मी नंतर जेव्हा तुम्ही ऍप विषयी बोलणार ना, तेव्हा मी रिमूव्ह होईल इथून, आणि मी त्यावेळेस मी लॅपटॉप ऑप्शन चेक करतो मी. ओके सर, ठीक आहे. तर मीनवाईल आपण आपलं प्रिझम डिस्कशन संपूया, आणि मग Okay. तुमच्या मेन टॉपिक आपण ट्राय करूया. तेव्हा तुम्हाला मी ठीक आहे. सांगतो तेव्हा की ते ठीक करू आहे. शकतात. तर मग- आता आपला आता हा विषय चालू होता. तुमचा नासा विषयी NASA चा, ऍक्च्युली थोडक्यात मला जरा नीट कळलं नाही, कारण आवाज Right. तुमचा थोडा कमी येतोय मला. कमीच येतोय सर अजून. ठीक आहे, मी थोडंसं ट्राय करतो सर मोठ्यानं बोलायचा. हो, हो. लेट्स सी सर. तेव्हा जर हा आमचा नासा बरोबरचा जो प्रोजेक्ट होता ना, तर त्यांची जी एक टेक्नॉलॉजी होती, एक नॅनो सेन्सर बद्दल जी टेक्नॉलॉजी होती, त्यापासून मी एक प्रोटोटाईप बनवलेलं. आणि हे सेन्सर ते जेव्हा स्पेस शटल री एंट्री करतं ऍटमॉस्फिअर मध्ये, तेव्हा होतं काय की ती व्हेकल तेच आहे, तेच हे पुन्हा नासा पुन्हा पाठवायची अंतराळयान, ती चेंज नाही करायची. त्याचे रॉकेट बुस्टर्स वगैरे ते चेंज व्हायचे, पण जे मेन बॉडी होती व्हेकलची, स्पेस शटलची, तीच ठेवायची. 4 स्पेस शटल होते नासाकडे तेव्हा. तर त्यांनी पण काय होतं, हे पुन्हाच स्पेस शटल पुन्हा अंतराळात पाठवायचं, तर त्याला खूप थॉरोली इन्स्पेक्ट करायला लागायचं. कारण समजा एखाद्या काचावर अगदी थोडासा क्रॅक जरी गेलेला असेल, कारण तुम्ही जे रिएंट्री करतायत, अगदी डस्ट पार्टिकल पण मोठा क्रॅक क्रिएट करू शकतात, कारण ते एवढ्या वेगात येत असतं आणि स्ट्रेस एवढा असतो प्रत्येक त्याच्या पार्टवर, तर छोटी छोटी गोष्ट पण त्याला मेजर डॅमेज करू शकते. मग ते इन्स्पेक्ट करायची की याच्या विंडोजवर कुठे काही स्क्रॅच आलेले आहेत का, किंवा मोठा क्रॅक आहे का. तो क्रॅक एक 10 नॅनोमीटर पेक्षा मोठा असेल तर मग तो मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आपण बघितलेलं आहे, छोटेसे प्रॉब्लेम स्पेस शटल मध्ये असले तरी तरी त्याचं डिझास्टरस इफेक्ट असू शकतात. आपण कल्पना चावलांचं बघितलं, जेव्हा डिस्कव्हरी वी लॉस्ट दॅट टाइम, एक छोटीशी त्यांची एक फक्त ही टाईल जी असते, आपलं स्टायरोफोम सारखी ही टाईल असते ती, तर ती निखळून पडलेली. पण त्यामुळे येताना ते याच्याबरोबर हवेबरोबर घर्षण होऊन वगैरे एवढी हीट जनरेट झाली की ते पूर्ण स्पेस शटल डिसइंटिग्रेट झालेलं होतं. आणि त्यात वी नो की 7-8 ॲस्ट्रॉनॉट्स वी लॉस्ट. त्याच्या अगोदर कोलंबिया आपण चॅलेंजर आपण लॉस केलेलं होतं. मला वाटतं यांचं कल्पना चावलांचं कोलंबिया होतं. पण मग त्यानंतर मग यांनी या ज्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केलंय की हे जे नॅनो सेन्सर आहे ते एक्झॅक्टली तुम्हाला सांगेल की काचावर कुठे क्रॅक आहे किंवा नाही. आणि ते मग तिथल्या इंजिनियर्सला मग ते डिसिजन घ्यायला सोपं पडेल की अरे हा काच आपण रिप्लेस करायला हवा की आपण पुन्हा तेच शटल वापरू शकतो. मग जेव्हा ती टेक्नॉलॉजी मी बघितली सर, मग त्यातनं हे जे सेन्सर बनवलं, मग या सेन्सरचे ऍप्लिकेशन्स पण होते बाकी दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्ये. म्हणजे तुम्ही सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये तेव्हा मी काम करायचो, मग तुमच्या कम्प्युटर चिप्स खूप छोटे असतात रियालिटीमध्ये. मग त्यांना कापायचं कसं, तुम्ही एका वेफरवर, एका सीडी सारखी वेफर असतं, त्यावर ते 1000-2000 वेगवेगळ्या चिप ते जनरेट करतात. मग ते तुम्हाला कम्प्युटराइज सॉज असतात, आणि मग त्यातनं तुम्हाला ते एक्झॅक्टली तुम्हाला कापायचं. कारण तुम्ही थोडंसं जरी चुकला तरी यू आर गोइंग टू बेसिकली वेस्ट थ्रू लॉट्स ऑफ चिप्स दॅट वे. तर मग
तिथे ऍप्लिकेशन्स होते याचे. आणि मग नासा सॉ द पोटेन्शियल, नासा सॉ द व्हॅल्यू इन इट, आणि मग त्यांनी आमच्या बद्दल बऱ्याचशा 3-4 स्टोरी पब्लिश केलेल्या. आणि द क्राउनिंग पॉइंट वॉज when they actually published our story on nasa.gov on the front page of the space agency. पण त्यानंतर पण त्यांनी काय केलं की हा प्रोग्राम एवढा सक्सेसफुल होता आणि आमच्या बॅचनं बेसिकली तो पायोनियर केलेला. आमची पहिली टीम होती त्यावर काम करणारी. त्यांनी तो 150 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये US मध्ये तो एक्सपांड केला. आणि ते called it formally after NASA technology transfer. The idea was की यांच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या पब्लिक मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये त्यांना ते ट्रान्सफर करायची आणि त्यातनं थोडेफार रेव्हेन्यू नासासाठी जनरेट करता आले तर ते करायचे. सो दॅट वॉज द मेन प्रोजेक्ट विथ नासा सर. ओके. मला वाटतं खाली आपल्याला गणेशजी म्हणताय की आवाज अगदी स्पष्ट व मोठा येतोय, म्हणजे लाईव्ह मध्ये आपला आवाज व्यवस्थित जातोय, त्यामुळे काही इश्यू नाही. तर तुम्ही तुमचं लाईव्ह म्हणजे व्यवस्थित कंटिन्यू ठेवा. मला थोडा कमी येतोय पण हरकत नाही, म्हणजे आपल्या जे बघताय प्रेक्षकांना त्यांना आवाज व्यवस्थित जातोय. तर आता दुसरी एक आनंदाची गोष्ट, जसं तुम्ही आलात त्याच्या आधी अनिमा पाटील साबळेंचं आपण नाव ऐकलं असेल. त्या कदाचित त्या पण नासात आहे आणि कदाचित कल्पना चावलानंतर त्या पण चान्स ट्राय करताय स्पेसमध्ये जाण्याच्या. त्या कल्पना चावलानंतर कदाचित त्या नेक्स्ट इंडियन असू शकतात. त्याचप्रमाणे गेल्या 8 दिवसापूर्वीच आपण इस्रोमध्ये आपल्या देवानंद पाटील म्हणून आहे, त्याचं सिलेक्शन झालं टेक्निकल असिस्टंट म्हणून. आपण त्याचा सुद्धा इथे इंटरव्ह्यू घेतला होता आणि आज आपण आलात. आपला सुद्धा नासाशी कनेक्ट आहे आज. म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट आहे की मराठी मंडळी नासापर्यंत पोहोचलेली आहे. आता त्याचप्रमाणे आपण आपल्या कंपनीविषयी मला थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. आपण आपली काहीतरी कंपनी तिथे आणि ती आपण कंपनी चालवत आहे, तिच्याविषयी माहिती द्या आता. हो सर, डेफिनेटली. मला वाटतं आपल्या कंपनीबद्दल मी थोडंसं साईड ट्रॅक करतो सर. म्हणजे आपण एक प्रोग्रेसिव्हली येऊया कंपनी पर्यंत. पण जेव्हा ही नासा बरोबर जेव्हा काम करायचो मी, त्यानंतर मग माझा थोडासा ट्रॅक स्विच झाला. मी माझं MBA कम्प्लीट केलं. त्यानंतर मी फायनान्स फील्डमध्ये ब्लूमबर्ग म्हणून इथं एक मोठी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, त्यांच्याबरोबर मी मागच्या 5-7 वर्षापासून काम करतोय. सो ब्लूमबर्ग इज the biggest company providing data to Wall Street or investment firms. त्यांचं आणि बेसिकली जे वॉल स्ट्रीट म्हणतो आपण किंवा अमेरिकन फायनान्शियल इंडस्ट्री जी आहे ती बऱ्यापैकी आमच्या ब्लूमबर्गच्या सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर चालते. आणि मी मागच्या 5-7 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतोय. आणि यांच्याबरोबर काम करता करता मला आणखी एक दुसरी अपॉर्च्युनिटी आली सर. मी आणखी इथं हाऊ आय कॅन गिव्ह बॅक टू कम्युनिटी किंवा व्हॉलंटियर कुठे करता येईल याचा नेहमी डोक्यामध्ये विचार असायचा की अरे काही पण अपॉर्च्युनिटी मिळाला तरी, म्हणजे अगदी कोणाला कोडिंग शिकव, हायस्कूलच्या मुलांना कोडिंग शिकवायचंय किंवा व्हॉलंटियर प्रोजेक्ट आहे, आमची टीममेट्स बॅचमेट्स मिळून आम्ही जाऊन काहीतरी नवीन लो इन्कम फॅमिलीसाठी घर बनवतात, त्यांना पेंट करायचं किंवा अगदी स्ट्रीट कचरा साफ करायचा, ही पण कामं आम्ही व्हॉलंटियर म्हणून करायचो सर. सो त्यात एक प्रोजेक्ट होता, एक इथली कॉर्नेल म्हणून एक मोठी युनिव्हर्सिटी आहे, एक आयव्ही लीगची युनिव्हर्सिटी आहे, न्यूयॉर्कमध्ये बेस्ड आहे. तर त्यांच्याबरोबर हा एक प्रोजेक्ट होता की ते इंडस्ट्री मधल्या लीडर्स मधून ते एक आयडिया इन्व्हाइट करायचे की कुठला तरी एक सोशल प्रॉब्लेम द्या आम्हाला, आणि मेजर सोशल प्रॉब्लेम ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या लाईफवर इम्पॅक्ट होऊ शकतो. मग प्रॉब्लेम बरेच असू शकतात, म्हणजे तुम्ही रेफ्युजी इश्यू आहे त्यांची रिसेटलमेंट कशी करायची, किंवा क्लायमेट चेंज सारखा इश्यू झाला, किंवा एन्व्हायरमेंट सारखा इश्यू झाला. मग ते काय करतात की यातल्या ज्या आयडिया आहेत त्यांना ते मेरिट प्रमाणे रँक करायचे आणि मग एक 2-4-5 पोरांच्या टीम बरोबर आम्हाला कनेक्ट करायचे. एक 5-6 आयडिया सिलेक्ट व्हायचे, 1000 आयडिया ज्या सबमिट व्हायचे त्यात माझी आयडिया सिलेक्ट झाली. आणि माझी आयडिया होती शेतकरी आत्महत्येबद्दल, कारण दॅट्स द इश्यू दॅट इज रिअली क्लोज टू माय हार्ट. कारण मी जसं आधी सांगितलं की माझं गावाकडेच, मी 10वी-12वी पर्यंत मी गावाकडेच राहिलेलो, आणि अगदी इथं इंजिनिअरिंग नंतर पण म्हणजे
माझं कम्प्लीट कनेक्शन आहे गावाशी. घरी जातो तेव्हा गावीच राहतो मी. त्यामुळे ही जो शेतकरी कर्जबाजारीपणा आहे किंवा शेतकरी आत्महत्याचा जो इश्यू आहे तो मी खूप जवळून बघितलेला आहे. मी माझ्या स्वतःच्या कम्युनिटीमध्ये, आपल्या समाजामध्ये पण आपण बघतो की याच्या दुर्दैवी घटना होतात आत्महत्या, शेतकरी आत्महत्यासारख्या. आणि मग हा इश्यू मी बऱ्यापैकी चांगला एका प्रोजेक्टमध्ये फ्रेम करून त्या टीम साठी एक चॅलेंज दिलेलं होतं. मग त्यांना ते आवडलं. त्यांनी एक मला मेंटॉर म्हणून या कॉलेजच्या टीमच्या स्टुडंट्स बरोबर कनेक्ट अप केलं आणि मग आम्ही वी वर्क ऑन दिस प्रॉब्लेम आणि बऱ्यापैकी रिसर्च केली. एक 6 महिने 7 महिने या प्रॉब्लेमवर बरेच रिसर्च पेपर वाचले, बऱ्याच लोकांशी पण बोललो आणि त्यातनं आमच्या फाइंडिंग होत्या की शेतकरी आत्महत्येचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड आहे. एका पर्टिक्युलर फॅक्टरवर तुम्ही एक बोट नाही ठेवू शकत की याच्यामुळे होतो किंवा फक्त वेदरमुळे होतो किंवा सामाजिक इश्यूमुळे होतो, असं काही नाही. तर बऱ्याचशा गोष्टी आणि आम्ही बऱ्याचशा आयडियाज पण सबमिट केल्या की तुम्ही फार्म टू मार्केट जे आहे, शेतकरी जे शेतीमाल विकतात ते कसं इम्प्रूव्ह करू शकतात, सप्लाय चेन कशी इम्प्रूव्ह करू शकतात, तुमच्या शेतकऱ्यांना जो कर्जाचा ऍक्सेस आहे तो लो कॉस्ट लोन कसे, त्यांना छोटे छोटे लोन कसे मिळू शकतात, त्यासाठी फायनान्शियल इंडस्ट्री कशी काम करू शकते किंवा लिगल ऍस्पेक्ट पण आहेत जे त्यावर पण आम्ही रिसर्च केलेली. पण त्यात सगळ्यात मोठा जो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे सर की तो वेदरचा आहे. कारण जरी तुम्ही हे सांगू शकला नाही की प्रत्येक शेतकऱ्याची आत्महत्या जी ती वेदरमुळेच झालेली आहे, तसं तुम्ही एक्झॅक्टली नाही कोरिलेट करू शकत. पण होतं काय की ज्या वर्षी ओला किंवा कोरडा दुष्काळ पडतो त्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा रेट वाढलेला असतो. तुमचं आणि खूप स्ट्रॉंग कोरिलेशन आहे याच्यामध्ये. जर तुमचं प्रेडिक्टेबल वेदर नसेल तर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीचं प्रमाण पण आणि त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण पण. आता या मोमेंटला काहीतरी मला वाटतं पूर्ण भारतामधला नंबर जर 40,000 शेतकरी दरवर्षाला आत्महत्या करतात आणि महाराष्ट्रातला तो नंबर 20,000च्या आसपास आहे. मग तो इश्यू आम्हाला कसा तरी सॉल्व्ह करायचा होता. पण मग त्यानंतर मग जेव्हा आम्ही तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला सर, त्यानंतर हा वेदर इज अ रिअली 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 डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह, ॲक्युरेट वेदर फोरकास्टिंग. मग तो 6 महिन्यात तर आम्ही सॉल्व्ह करू नव्हतो शकलो, पण मी त्याच प्रोजेक्टवर मी कंटिन्युअस काम करत राहिलो. त्यानंतर मला वाटतं मागचे 1.5 वर्ष 2 वर्ष मी त्यावरच रिसर्च करतोय की हे जे वेदर प्रेडिक्शन आहेत ते आपल्याला कसे इम्प्रूव्ह करता येतील. मग इथं माझं जे नासा बरोबर जे कनेक्शन होतं, मागे मी नासा बरोबर काम करायचं, मला ते माहिती आहे कुठले सॅटेलाइट्स ते ऑर्बिटमध्ये सोडतात किंवा कुठल्या प्रकारचा डेटा ते कलेक्ट करतात आणि त्या डेटाची व्हॅल्यू पण मला माहिती होती की हा खूप क्लोजली खूप ॲक्युरेटली वेदर प्रेडिक्शनसाठी तुम्हाला हा डेटा वापरता येऊ शकतो. मग आता फक्त मिसिंग लिंक होती की हा डेटा आहे, तुम्हाला एंड युजर आहे जो आमचा शेतकरी आहे महाराष्ट्रातला, मग तुम्हाला हा लिंक कसा करायचा आणि त्यासाठी जे आहे ती ही ऍप जे बनवलेलं आहे सर मी. मग ती ऍपची आयडिया त्याच्यातनच जनरेट झाली आणि मग मागे हे सगळ्यात इझी फॉर्म मध्ये एंड युजरला कसं अगदी इझिली कसं समजेल अशा स्वरूपात मग मी ते ऍप स्वरूपात टाकलं सर. आणि त्यातनंच मग माझी पुढची एलिका जिओस्पेशल म्हणून जी कंपनी आहे माझी, जिओस्पेशल फील्ड मध्ये जी काम करते ती मी सुरू केलेली आहे. पण त्याबद्दल आपण डेफिनेटली नंतर आणखी बोलू शकतो. जर आपण हवं असेल तर आपण ऍप ला फोकस करू शकतो सर आता या पॉइंटला. चालेल, हरकत नाही. आपण ऍक्च्युली आपला जो तसं पाहायला गेलं तर मुख्य इश्यू जो आहे भारतात शेतकरी. आज भारत तसं बघायला गेलं तर शेतीप्रधान देश. आज या कोरोना पिरियडमध्ये जवळपास 1-1.25 वर्ष झालं. आज शेतकरी आहेत, शेतकरी माल पिकवत आहे, त्यामुळे सगळा देश जगतोय. जर शेतकरी नसते, शेतकऱ्यांनी माल नसता पिकवला तर माणसाला खायला प्यायला भेटलं नसतं आणि नुसते भूकबळीने लोक मेले असते. परंतु ज्या शेतकरी जे मेहनत करतात त्या शेतकऱ्यांना मात्र वेळेवर हवामान धोका देतं. आणि भारतीय हवामान खात्याचं तर एक विशेष आहे की भारतीय हवामान खाता अंदाज वर्तवतो की आज पाऊस जोराचा होईल, त्या दिवशी पाऊसच होत नाही. हे आतापर्यंतचा म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि ते जेव्हा म्हणतात की 5 दिवस पाऊस येणार नाही तेव्हा पाऊस प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. हे थोडंसं मला माहित नाही कशामुळे, पण एक कदाचित निसर्ग
कदाचित याच्यावर ओव्हरकम करतो. तर तुम्ही जे ऍप बनवलेलं आहे आणि त्या ऍप विषयी मला तुम्ही थोडक्यात सांगितलं पण आहे, तर मला वाटतं सर्वांना त्याची उत्सुकता असेल त्या ऍप विषयी जाणून घ्यायची. आता सुद्धा इथं मुंबईमध्ये सायक्लोन जोरात बाहेर खूप हवा जोरात प्रचंड प्रमाणात हवा वाहते, वादळाचे जोराचं. तर तुम्ही त्याविषयी सुद्धा सांगत होता की त्या तुमच्या ऍपमध्ये ते सुद्धा कळेल. तर मला असं वाटतं की आता आपण मेनली त्या ऍपकडे जाऊया, कारण ते ऍप मेन आपला तोच विषय ऍपचा. तर त्याविषयी आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने गाईड केलं तर आपल्या शेतकरी वर्गाला नक्कीच आपल्या बळीराजाला त्याच्यापासून काहीतरी माहिती भेटेल. आणि हे ऍप ते मोठ्या प्रमाणात जर त्यांनी डाउनलोड केल्यानंतर त्यांना जर खरंच बेनिफिट झाला तर मी मराठा पेज आणि त्या माध्यमातून आपण आजचा जो लाईव्ह करून आणला तो नक्कीच काहीतरी उपयोगी ठरला असं म्हणता येईल. तर मला असं वाटतं मी आता या स्ट्रीमवरनं एक्झिट होतो आणि आपण ऍप विषयी आपली माहिती कंटिन्यू करा. ठीक आहे सर. मला शेअर करता आली स्क्रीन तर ते शेअर मी चेक करतो लॅपटॉपला. ओके, ऑप्शन चेक करू, तुम्ही कंटिन्यू करा आणि ओके खाली तिथे चेक करता आयकॉनला, बघतो मी तिथून अलाउ काय करायचं बघतो मी चेक करतो. ओके सर. ओके ठीक. तर मी आधी जसं सांगत होतो सर की शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम जे फेस करतात, तर एक्झाम्पल द्यायचं झालं, त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आता जून येणार आहे आणि तेव्हा पेरणीचा सीझन आहे. तर पेरणीचं काय असतं, एक शेतकरी, एक छोटा शेतकरी 2-4 एकरवाला, त्यांनी जे बियाणे घेतली आहे आणि मेहनत घेतली ते शेतीमध्ये टाकायची, ते पण जर पुढच्या 2 आठवड्यात पाऊस नाही आला आणि तुमची शेती कोरडवाहू असेल तर तुम्हाला दुसरे पाण्याचे पर्याय पण नाही आहेत, होतं काय की ती सगळी मेहनत वाया जाते. त्याचबरोबर जे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे शेतकऱ्यांनी ते करण्यासाठी बी बियाण्यामध्ये, खतांमध्ये एक्सेट्रा, ती सगळी वाया जाते. आणि मग आणखी 1-2 आठवड्यानंतर शेतकरी कंदाज म्हणजे आणखी दुबार पेरणी करेल, आणखी पुन्हा निसर्गाच्या याच्यावर, निसर्गाच्या लहरीपणावर पुन्हा एकदा अवलंबून राहील. पण खात्री नाही, खात्री कोणाला देता येऊ शकत नाही की एक्झॅक्टली पाऊस केव्हा पडेल किंवा कसं. तर मग आयडिया तीच होती की जर हा ऍप मी तुम्हाला देतोय की पुढच्या 5-7 दिवसाचं एक रिझनेबली अॅक्युरेट तुम्हाला हवामान सांगतंय, किंवा तुम्ही त्याच्या स्क्रीनवर बघू शकता की अरे मॉन्सून कुठपर्यंत आलाय, मुंबईपर्यंत आहे, नाशिकपर्यंत आहे, मला पुढचे 2 दिवस आहे वेळ, मला कामं करून आटपून घेऊ दे, म्हणजे मग मला खात्री आहे की पाऊस पडेलच. तर तिथं आय एम होपिंग की ते रिव्हॉल्युशनरी ठरेल सर ऍप. कारण मग तिथं त्यांना जर ही अॅक्युरेट इन्फॉर्मेशन मिळाली की त्यांना ही प्रॉपर डिसिजन केव्हा काम करायचं, केव्हा पेरणी करायची, हे डिसिजन घ्यायला त्यांना ते सोपं पडेल सर. आता मला होतोय सर शेअर. दॅट्स बेस्ट. लेट मी शो हाऊ द ऍप लुक्स इन अ वे. ओके, एक सेकंड. सर तेव्हा आलं होतं सर. आता तुम्ही जे केलं होतं पुन्हा स्क्रीन शेअरिंगचं तुम्ही परत एकदा रिक्वेस्ट टाका. मी आता दिलं होतं, ऍक्च्युअली अलाउ केलं होतं, परत एकदा करा. मी टाकली सर रिक्वेस्ट. तुम्ही अलाउ करा. आता करतो बघा. ओके, अलाउ करतो. परफेक्ट सर. परफेक्ट. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज लुकिंग फॉर. पण आता मी ऍपचं जर तुम्हाला एक्झॅक्टली बिल्डअप सांगायला गेलो ना सर, तर पहिली स्क्रीन मी तिथं लॉन्च करतो. आता मी मुंबईचं वेदर दाखवतोय आता या मोमेंटला. आता मुंबईला ते सांगताय की रेन आहे, इथली बेसिक करंट इन्फॉर्मेशन वेदरची. आता पाऊस पडतोय, होपफुली दॅट्स अॅक्युरेट. आय एम नॉट शुअर एक्झॅक्टली वॉज द ग्राउंड सिच्युएशन, पण मला आशा आहे की बऱ्यापैकी अॅक्युरेट असेल वेदर. तिथलं करंट टेम्परेचर काय, आजचं लो किती आहे, आजचं हाय किती आहे, आजचा सनराईज किती वाजता आहे लोकल टाइम मध्ये, किंवा सनसेट किती वाजता, सूर्यास्त किती वाजता होणार आहे, या इन्फॉर्मेशन आहेत सर. त्याचबरोबर ही जी मागची स्क्रीन आहे ती तुमच्या करंट वेदर सिच्युएशन नुसार ती व्हिज्युअली तुम्हाला एक फीडबॅक देते. म्हणजे आता पाऊस पडतोय म्हणून पावसाचं चित्र आहे. पुढे दुसऱ्या स्क्रीनवर तिथं पुढच्या 24 तासात तुमचं 24 तासाचा हवामानाचा अंदाज आहे सर या बार्सवर. त्यावरून तुम्हाला दिसतंय की
आता टेम्परेचर किती आहे, पुढच्या 11 वाजेपर्यंत, रात्री 11 पर्यंत टेम्परेचर किती असणार आहे, 2 पर्यंत कसं असणार आहे, टेम्परेचर चेंजेस कसे होणार आहे. आणखी उद्या जवळपास याच 5 वाजता संध्याकाळी जवळपास 28-29 डिग्री टेम्परेचर असेल मुंबईचं. पण तेव्हा खात्री आहे की तेव्हा जे चक्रीवादळ आहे आता कोकण किनारपट्टीवर, ते डेफिनेटली पाऊस क्रिएट करेल आता उद्या मुंबईमध्ये. आणि आता पण मला वाटतंय बघा सर, 100% चान्सेस वगैरे दाखवते ते पावसाचे, कुठे किती आहे तसं. उद्याचे पावसाचे चान्सेस, परवाचे पावसाचे चान्सेस एक्सेट्रा. आणि आता दिसतंय आपल्याला की मला वाटतं गुरुवारपर्यंत ते क्लिअर अप होण्याचे चान्सेस आहेत. हे चक्रीवादळ पुन्हा अरबी समुद्रात निघून जाईल असा अंदाज आहे या मोमेंटला. इथं लो हाय टेम्परेचर दिवसाचं, पावसाचा अंदाज त्या प्रत्येक दिवसाचा, पर्सेंट वाईज किती टक्के चान्सेस आहेत त्याचे. आणि तिसऱ्या स्क्रीनवर आणखी पेरिफरल इन्फॉर्मेशन ही प्रत्येक ऍपवर जे देतात की विंड किती आहे आता मुंबईमध्ये, किंवा कुठल्या दिशेनं वारं वाहत आहे, किंवा युव्ही इंडेक्स काय. हे जनरली आपण इंडियामध्ये या गोष्टी बघत नाहीत, पण फॉर द कम्प्लीट सेक ऑफ ऍप या गोष्टी पण अवेलेबल आहेत ऍपवर. आणि एक मेजर फॅक्टर जो होता ऍप डिझाईनमध्ये की हे इझिली अवेलेबल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, आणि विच आय थिंक वी हॅव अचीव्ड मोरलेस. कारण बऱ्याच लोकांचा मला फीडबॅक आलाय की वापरायला सोपं आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍट द हँड अवेलेबल आहे ही. आणि पण मग आता हे तुम्हाला सांगतोय की मी 30-40% अंदाज आहे पावसाचा, पण तुम्हाला जर मी तीच इन्फॉर्मेशन व्हिज्युअली दिली तर म्हणतात नाही का, 1 पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. तर त्या प्रकारे हीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिज्युअली कशी दाखवू शकतो. आणि आतापर्यंत ही जी इन्फॉर्मेशन दाखवली, ऑल दॅट इन्फॉर्मेशन यू कुड प्रॉब्ली गेट फ्रॉम अदर वेदर ऍप्स ऍज वेल, वेअर अदर वेदर ऍप्स लॅक इज द लाईव्ह इमेजरी. तुमच्या लोकेशनला एक्झॅक्टली सिच्युएशन कशी आहे, क्लाउड सिच्युएशन कशी आहे, ते तुम्हाला कसं दाखवायचं. तर मग ही जी पहिली स्क्रीन आहे सर, हे क्लाउड मॅप म्हणून जे दाखवत आहे. आता तुम्ही बघाल ही इमेज, इट्स ॲज इफ यू आर फ्लाइंग विथ अ सॅटेलाइट, आणि तुम्हाला ऍक्च्युअल ग्राउंड कसं दिसेल बॉटमला, ती एक्झॅक्टली दाखवत आहे. तुम्हाला इथं दिसतंय सर की हे जे चक्रीवादळ आहे आता त्याचं सिंधुदुर्गच्या आसपास त्याचं सेंटर, ही जी आय जी दिसते चक्रीवादळाची. आणि मला वाटतं पूर्ण कोकणपट्टीत आता या मोमेंटला बऱ्यापैकी पाऊस सुरू असेल. त्याच्या या ज्या बँड्स आहेत त्या क्लिअरली दिसत आहेत तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर खरं तर. आणि मुंबई इथं आहे सर. आता मला वाटतं आणखी पुढच्या 1-2 दिवस ते आणखी नॉर्थला मूव्ह होईल किनारपट्टीनं. पण ही इमेज 2 तासाच्या अगोदर जनरेट झालेली आहे सर. आजचं जे ऑब्झर्वेशन होतं दिवसभराचं, ते प्रत्येक बऱ्याचशा सॅटेलाइटचा डेटा मी कलेक्ट करून त्यातनं तो प्रोसेस करून ही ऍक्च्युअल इमेज ही एक्झॅक्टली असं दिसतंय सॅटेलाइट्सला. पण आता तुम्ही हे बघाल की हे सॅटेलाइटमध्ये क्लाउड्स तर दिसत आहेत, पण आपल्याला हे पण माहिती आहे की क्लाउड आहे म्हणजे पाऊस पडेलच याची काही खात्री नाही. बरेचसे ढग कोरडी असतात. तर तुम्ही या इमेजकडे बघून हे नाही सांगू शकत की एक्झॅक्टली पाऊस कुठे आणि किती पडतोय, तेवढं ॲक्युरेटली नाही सांगू शकत. आणि तिथं ही दुसरी इमेज इज इम्पॉर्टंट. आता हा जो फोटो आहे सर, थोडासा टेक्निकल आहे, पण बेअर विथ मी फॉर अ मिनिट. पण हा तुमचा क्लाउडचा एक्सरे काढल्यासारखा फोटो आहे सर. म्हणजे याच्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर केलेल्या, म्हणजे तुमची क्लाउडची हाईट किती आहे, किंवा क्लाउडचा थिकनेस किती आहे, त्यांचा कलर कसा आहे, रिफ्लेक्टिव्हिटी जे म्हणतात कलर साठी ती कशी आहे, क्लाउडच्या टॉपचं टेम्परेचर किती आहे, आणखी आईस कंटेंट किंवा वॉटर कंटेंट किती आहे, ते हे सगळं अनालाइज करून आपण हे बघतोय. जसं ह्युमन बॉडीमध्ये एक्सरे मध्ये दाखवतात की कुठे गोष्टी कशा आहेत, तसंच आपण त्या पूर्ण क्लाउडचा एक्सरे घेतलेला आहे आणि त्यात दाखवतोय आपण की पाऊस कुठे आहे. हे ढग तर आहे, पूर्ण भारतभर आहेत ढग,
पण याच्यामध्ये एक्झॅक्टली पाऊस कुठे आहे. आणि तुम्हाला हे क्लिअर दिसतंय की जे जे रेड किंवा ब्राउनिश जो कलर आहे इथं, तिथं जास्तीत जास्त पाऊस आहे या पूर्ण चक्रीवादळाचा. आणि त्याचा तडाखा आता तुम्हाला दिसतंय की सिंधुदुर्गमध्ये डेफिनेटली आता भरपूर पाऊस पडत असेल या मोमेंटला. आणि हे जे चक्रीवादळ, द वे दॅट इट मूव्ह, ही जी बँड आहे ती पुन्हा महाराष्ट्रावर येईल. आणि त्यामुळेच मला वाटतं उद्याचं जे प्रेडिक्शन दाखवत आहे, या बँड पूर्ण मुंबईवरून किंवा पुणे, वेस्टर्न महाराष्ट्र, या पश्चिम महाराष्ट्र, या सगळ्या रिजनवरून ही बँड जाईल, जी लेफ्ट साईडला जी दिसतीये ही. आणि दॅट्स गोइंग टू जनरेट लॉट्स ऑफ रेन. आणि ती इन्फॉर्मेशन फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही पण सगळ्यांसाठी पण युजफुल आहे. ती बेसिकली तुम्हाला तुमचा डे प्लॅन करायला सोपं जाईल. काही बाहेरचं काही काम असेल तर तुम्हाला ते हे फॅक्टर तुम्ही कन्सिडर करू शकतात की अरे मला व्हिज्युअली दिसतंय पाऊस डेफिनेटली येण्याचे चान्सेस आहेत आज उद्या, मला माझे प्लॅन पोस्टपोन करू देत 2-1 दिवस असं म्हणून. आणि जस्ट एक कम्पॅरिझन म्हणून दाखवतोय की पहिली क्लाउड इमेज बघा, पूर्ण भारतभर किंवा पूर्ण अरबी समुद्रामध्ये क्लाउड कव्हर दिसतंय. पण दुसऱ्या इमेज मध्ये आपण दाखवतोय की पाणी कुठे आहे त्या क्लाउड्समध्ये आणि कुठे कोरडे ढग आहे. तिसरी इमेज जी आहे ती उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात महत्वाची आहे. ती दाखवते की टेम्परेचर कुठे कसं आहे पूर्ण भारतभर. आणि मग त्यात आता होतं काय की हे सरफेस टेम्परेचर मेजर करतायत, त्यामुळे हा जो लेफ्ट पोर्शन आहे तिथं तुम्हाला क्लाउड्समुळे आपण जमीन बघू शकलो नाही, जमीनची रिडिंग आपल्याला घेता आली नाही. पण जिथे जिथे क्लाउड नव्हते त्या भागाचं सगळं टेम्परेचर एक्झॅक्टली काय आहे ते दाखवतंय सर या तिसऱ्या इमेजमध्ये. आणि तीच आयडिया आहे सर आता. आणि त्याचबरोबर बाकी पेरिफेरल फीचर्स पण आहेत. हे जे इन्फॉर्मेशन पेज आहे ते प्रत्येक इमेज कशी आहे, कशी जनरेट केलेली आहे, कुठली इन्फॉर्मेशन दाखवते ती दाखवते. आणि ही इन्फॉर्मेशन पेज तुम्ही वेगवेगळ्या याला जाल सर, प्रत्येक वेगवेगळ्या इमेजची इन्फॉर्मेशन वेगवेगळी आहे, तुम्हाला ती डिटेल इन्फॉर्मेशन दाखवेल. तुम्ही हे करंट लोकेशन म्हणून दाखवलं, आता ते माझं सॅन फ्रान्सिस्को दाखवतंय. माझी करंटली मी म्हणजे माझी सर्व्हर्स, कारण हे कम्प्युटरला मी कनेक्टेड आहे, ते सर्व्हर्स सॅन फ्रान्सिस्को बेस्ड आहे, म्हणून ते डिटेक्टेड की मी करंटली सॅन फ्रान्सिस्कोला आहे आणि तिथली लोकेशन दाखवते. तसंच तुम्ही ऍप लॉन्च केल्यानंतर ती पहिली गोष्ट ते करेल की तुमची करंट लोकेशन कुठली आहे ती डिटेक्ट करेल आणि त्यानुसार तुम्हाला हे देईल, तिथले वेदर डिटेल्स देईल. आणि ऑफकोर्स तुम्ही कुठली पण लोकेशन तुम्ही सर्च करू शकता. समजा पुण्याचं आपल्याला वेदर बघायचं आहे, टाईप इन दॅट वर्ड, आणि तिथं दाखवतंय की तिथं पण पाऊस पडतोय आता या कॅफेला. आणि ऑफकोर्स तुम्हाला ही सॅटेलाइट इमेजरी अवेलेबल आहे सर पूर्ण भारतभराची. ऑफकोर्स तुम्ही या लोकेशनला, या इमेजरीला झूम करू शकतात आणि बघू शकतात की क्लाउड कुठे आहेत आणि किती डिटेलमध्ये आहेत. आणि तुम्ही झूम कराल ना सर, या बऱ्यापैकी डिटेलमध्ये या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. सो ऑल दॅट्स द मेन वेदर ऍप सर. हवामान जे ऍप आहे ते त्याचं बेसिक इंट्रोडक्शन जे आहे ते बेसिकली दिस वॉज इट. आणि ऑडियन्स मध्ये पण कोणाला काही क्वेश्चन असेल तर आय एम हॅपी टू आन्सर अबाउट द ऍप. आणि पण ऍप वरतीच तुम्ही जर ही एक छोटीशी लिंक पण आहे, एक तो लोगो पण आमचा जो आहे तो म्हणजे द आयडिया इज की आय लुकिंग ऍट द अर्थ, म्हणजे सॅटेलाइट जे आणि ते आयचे जे स्ट्रोक्स आहेत, they are basically resembling the satellites orbits revolving around it. तर आयडिया ती आहे की आम्ही सॅटेलाइटच्या डोळ्यातनं आम्ही बघतोय एक्झॅक्टली अर्थ ऑब्झर्व करतोय आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन एंड युजरसाठी डिस्ट्रीब्यूट करतो, डिसेमिनेट करतो. पण इथं तुम्ही ऍपला जर क्लिक कराल या लिंकला तर ती आमच्या कंपनीच्या वेबसाईटवर घेऊन जाईल सर, एलिका LLC म्हणून. ही Elica LLC is the company that I formed that basically works in the
field of satellite data processing, satellite imagery processing. हे ऍप आपलं आमचं मेजर मोटिवेशन तेच होतं की सगळ्यांचं शेतकऱ्यांसाठी फ्री स्वरूपात पोचायला हवं. त्यामुळे ऍप इज फ्री अँड विल ऑलवेज बी फ्री. त्यावरनं आमचं मॉनिटायझेशनचा प्लॅन कधीच नव्हता. आणि पूर्ण या ऍक्च्युली जी कंपनी सुरू केली आहे त्याच्या मागचं जे मोटिवेशन आहे तेच ऑल्ट्रुइस्टिक आहे, खरोखर शेतकऱ्यांना मदत करायची म्हणून. पण त्यातनंच आम्हाला आणखी दुसऱ्या गोष्टी पण हे झाल्यात, डिटेक्ट झाल्या. आणि म्हणजे हीच इन्फॉर्मेशन आपण काही दुसऱ्या पद्धतीनं प्रोसेस करून तीच इन्फॉर्मेशन दुसऱ्या कंपन्यांना पण युजफुल असू शकते. मी मे बी दुसरी स्क्रीन शेअर करतो सर आता, आणि ती आमच्या कंपनीबद्दल बोलेल की आमचे प्रॉडक्ट काय, आमच्या आयडियाज काय आहेत, आणि त्या ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये, फायनान्स इंडस्ट्रीमध्ये किंवा लॉजिस्टिक्समध्ये किंवा गव्हर्नमेंट प्लॅनिंगमध्ये त्या कशा उपयुक्त होऊ शकतात. ऍप्लिकेशन मध्ये लँग्वेज मराठी असेल तर खूप छान. दीपक, डेफिनेटली दॅट्स समथिंग दॅट आय एम कन्सिडरिंग. मला वाटतं अजून तरी ऍपमध्ये मराठीमध्ये सपोर्ट नाही आहे, पण त्याच्यावर मी काम करतोय आणि होपफुली 1-2 महिन्यामध्ये मराठी सपोर्ट आपण रिलीज करू ऍपसाठी. आणि आयडिया ही असेल की ते ऍप ऍक्च्युली तुमच्या लँग्वेज सेटिंग आपोआप डिटेक्ट करेल फोनच्या तुमच्या सेटिंग्स वरून, आणि त्याच्यानुसार तुमची अप्रोप्रिएट लँग्वेज सेट करेल. म्हणजे तुम्हाला ते जाऊन ऍप सेटिंग्स मध्ये जाऊन चेंज करायची पण गरज नाही, तशी आयडिया असणार आहे. Thank you for question. Thank you for comments. Lots of comments in the comment section. Thank you so much. तसं मी आता माझ्या कंपनीच्या बद्दल इन्फॉर्मेशन शेअर करतो. एक दुसरी स्क्रीन शेअर तुम्हाला पाठवतो. सर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली मी स्क्रीन शेअरची, आणखी ती तुम्हाला मला परमिशन देत आहे? खूपच छान माहिती आहे पंकजजी. मी पूर्णपणे व्यवस्थित ऐकलं आणि इतकं छान आणि व्यवस्थित तुम्ही ऍप बनवलंय. तर परंतु आता इथं दीपक पाटील असं विचारताय की ऍप्लिकेशन मध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, जर मराठी असती तर तुम्ही त्यावर सुद्धा थोडा काय म्हणजे जसं आता आपण इंग्लिश टाईप करतो ते मराठीत कन्वर्ट होतं, असं काही करता येत असेल तर ते मला वाटतं आपल्या शेतकऱ्यांना मराठी किंवा हिंदी, म्हणजे आता तुम्ही तर तुमचा ऍप जे असेल ऑल ओव्हर इंडिया किंवा इव्हन ऑल ओव्हर वर्ल्ड साठी असेल, तर त्यामुळे लँग्वेजचं तर तुम्हाला ते त्यात करता आलं तर खूप चांगलं राहील. खूप साऱ्या कमेंट पण आलेल्या आहे. यू कॅन प्लीज टेल लिटल अबाउट युअर कंपनी. ऑलरेडी त्यांनी सांगितलं, तुम्ही हा व्हिडिओ परत बघू शकता. आदित्यजी, गणेशजी म्हणतात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा हवामान ऍपच्या निर्मितीनंतर आपण शेतकऱ्यांसाठी आणखी प्रोजेक्ट किंवा दुसरं काही करणार आहात का? हा एक चांगला क्वेश्चन आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही मदत होईल. आपलं काही असं प्लॅनिंग आहे का शेतकऱ्यांसाठी? डेफिनेटली सर. गणेशजी, मी तुमच्या क्वेश्चनला आणखी थोडस नंतर आन्सर करतो, बट आय विल कम बॅक टू इट. कारण मला वाटतं त्याच्या अगोदर आय थिंक इट विल बी वर्थ अबाउट टॉकिंग अबाउट द कंपनी, कारण दॅट विल सेट अप प्रॉपर प्लॅटफॉर्म की आपण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणखी काय करू शकतो. सर तुम्हाला जर माझी स्क्रीन शेअरची रिक्वेस्ट आलेली असेल, तुम्ही मला परमिशन द्याल तर मी दुसरी माझी कंपनी बद्दलची स्क्रीन शेअर करतो. मग तिथं मला सांगता येईल की एक्झॅक्टली आम्ही काय करतोय. आणि दीपकजी, थँक्यू फॉर क्वेश्चन. पण हा जो मराठी लँग्वेजचा सपोर्ट आहे सर, आय थिंक दॅट्स अ व्हॅलिड पॉईंट, आणि मी त्यावर काम करतोय आता. आणखी 1-2 महिन्यामध्ये मला वाटतं तो सपोर्ट आपण ऍड करू ऍपमध्ये. आणि तिथं आयडिया असेल की तुमच्या फोनच्या सेटिंग्सनुसार आपण ऑटोमॅटिकली डिटेक्ट करू की तुमच्या लँग्वेज कुठली सेट केलेली आहे तुम्ही तुमच्या पूर्ण फोनच्या सेटिंगमध्ये, आणि त्याच्यानुसार मग सगळं इंटरफेस मराठीमध्ये असेल, जो शेतकऱ्यांना आरामात वाचता येईल. सर तुम्हाला
ऍक्च्युली हे जे ऍप तुम्ही कधी लॉन्च केलं आणि म्हणजे आतापर्यंत डाउनलोडिंग किती झालं, म्हणजे किती याच्यापर्यंत पोहोचतात, युजर पर्यंत पोहोचले? सर हे ऍप लॉन्च होऊन म्हणजे बेटा फेज मध्ये होतं 2 महिने अगोदर. आपण एप्रिलच्या सुरुवातीला, सॉरी, मेच्या सुरुवातीला, या महिन्याच्या सुरुवातीला आपण ते लॉन्च केलं ओके. वाईडर पब्लिकसाठी. आणि आतापर्यंत मला वाटतं काय 2-2.5 हजार डाउनलोड आहेत सर त्याला. आणि बरेचसे फीडबॅक आहेत, बरेचसे रिव्ह्यू पण आहेत, आणि चांगले रिव्ह्यू आहेत, एनकरेजिंग रिव्ह्यूज आहेत. तर माझी खूप आशा आहे की हे ऍप जूनच्या अगोदर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचावं, म्हणजे कारण तो पेरणीचा जो महिना आहे तो तो तेव्हा आहे, आणि ऍपची उपयुक्तता त्या मोमेंटला सगळ्यात जास्त असेल. सो आता एक 2-2.5 हजार डाउनलोड आहेत, जेव्हा मी काल परवा चेक केले होते. आणि जस्ट ट्राइंग टू सी हाऊ आय कॅन गेट देम टू हायर नंबर, मे बी अबाउट 10,000 or so. That will be a good critical mass. आणि कसं म्हणजे तुम्ही लॉन्च केलं आणि मला असं वाटतं की कदाचित मी मराठा हे पहिलंच पेज असेल की ज्यांनी या ऍप विषयी लाईव्ह मधले घेतलेलं आहे, की याच्या आधी आपल्याला कोणी संपर्क केला होता? नाही सर, हे 1-2 पेपरवर, न्यूज पेपरवर स्टोरी आल्या, पण मी ही पहिली इव्हेंट करतोय. मी मराठाची, ओके. तुम्ही त्या दिवशी लगेच, मला वाटतं जेव्हा ही बातमी आलेली, करेक्ट करेक्ट. त्या दिवशी तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं आणि हे प्रपोजल ठेवलं, कारण अल्टिमेटली गोल आपलं हे आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे ऍप कसं पोहोचवायचं. आणि तुमची आयडिया तीच होती की हा प्लॅटफॉर्म आहे, याला बघणारे ऑडियन्स पण भरपूर आहेत, आणि हे ऍपसाठी उपयुक्त होऊ शकतं, कारण आपल्याला लोकांपर्यंत हा शब्द पोहोचवायचा आहे, वर्ड पोहोचवायचा आहे, त्यातनं डाउनलोड मिळाला पाहिजे आपल्याला. अल्टिमेटली शेतकऱ्यांसाठीच उपयुक्तता असेल त्याची. त्यामुळे मला तुमची आयडिया खूप आवडली सर त्या दिवशी पण, आणि त्यानंतर आपण लगेच तयार झालो ही इव्हेंट करायला. नाही, पण मी मराठा हे नेहमीच आता तुमच्या सोबत असेल, कारण ऍक्च्युली तुम्ही ऍप बनवलंय, खूप चांगलं ऍप बनवलंय. तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी मी मराठा नक्कीच मोठा रोल करेल. थँक्यू तुमचं सर. ऍप खूप मोठं होईल, त्याला खूप मोठी प्रसिद्धी पण भेटेल. परंतु जो सुरुवातीचा प्रयत्न आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने जोरात करू. महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी शेतकऱ्यांना तो फायदा व्हावा यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून याचं डाउनलोडिंग वाढलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. जर आपला बळीराजा जगला तर आपण सारे जगणार आहोत. त्यामुळं तुम्ही एक खूप अभिमानास्पद काम केलेलं आहे, आणि नक्कीच हे ऍपसाठी तुम्हाला नक्कीच आता मला वाटतं महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारकडनं पण बघा तुम्हाला नक्कीच बोलवलं जाईल, कारण गरज होती ही, आणि ते तुम्ही आणलेलं आहे. त्यात तुम्ही खूप सारे अजून इम्प्रुव्हमेंट पण करणारच, कारण आपण आता थोडक्यात बघितलेलं आहे. भविष्यात पण आपण जमलं तर परत एकदा आपण फक्त ऍप विषयी तुमचं एक लाईव्ह घेऊया. तुम्ही फक्त ऍप विषयी डिटेल बोलायचं. आपण हे जे प्रिलिमिनरी सगळं आपली इन्फॉर्मेशन वगैरे, इंट्रोडक्शन वगैरे दिली ते कट करून फक्त आणि फक्त आपण ऍप विषयी माहिती देऊया, आणि त्याला आपण मॅक्सिमम आपले जेवढे फेसबुक ग्रुप आहेत मराठी किंवा मराठा समाजाचे किंवा इतर सर्व, त्यात आपण मॅक्सिमम लोकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी प्रयत्न करू. त्यात नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला मदत करण्यापेक्षा ती शेतकऱ्यांसाठी मदत असणार आहे, कारण ही माहिती शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे की या प्रकारचं ऍप आहे. तर ते एक लँग्वेज विषयी सुद्धा मला वाटतं तुम्ही थोडंसं जर केलं तर ते खूप बेनिफिशियल असेल, कारण थोडं तिथे शेतकऱ्यांचा इश्यू येऊ शकतो की लँग्वेजचा. तर म्हणजे मला खूपच ही तुमची कल्पना आवडली आहे. थँक्यू सर. आय थिंक लँग्वेजचा जो आहे ना तो व्हॅलिड पॉईंट आहे, आणि तो फीडबॅक मला आणखी काही लोकांनी पण आला. सो दॅट्स अ वर्क इन प्रोग्रेस. मी ऍक्च्युअली ऍक्टिव्हली काम करतो त्याच फीचरवर, आणि मला वाटतं होपफुली पुढच्या एखादी महिन्यामध्ये वगैरे आय ट्राय अँड ऍक्सलरेट दॅट रिलीज. पण आपण ऍड करूया ऍपमध्ये, तो खरोखर चांगला पॉईंट आहे. बघूया आपण. TV9 ला आपल्याच ओळखीचे एक पत्रकार आहे, मी त्यांच्याशी मी बोलतो आणि त्यांना सांगतो TV9 वर ते काही घेऊ शकता का या विषयावर, कारण ही शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही लोकांकडे पोहोचलं पाहिजे. तर दुसरं आता एक सर्वात महत्वाचं आपलं डिस्कशन राहून गेलं, कारण ह्या ऍप विषयी माझ्या परत विचारा मी परत तुमच्याशी बोलेल, आणि आपण परत फक्त आणि फक्त ऍप विषयी आपण ते लाईव्ह घेऊया, ते मध्ये किंवा जर आपण जसं तुम्हाला टाइम इझिली भेटेल त्याप्रमाणे. तर आपला आता मेन शेवटचा एक माझा प्रश्न आहे की युएसचं शेती आणि भारतीय शेती याच्यात काय फरक आहे? आता तुम्ही भारतीय शेती बघितलेली, तुम्ही जामनेरमध्ये राहिला, आपण सर्व पाहायला गेलो तर शेतकरीच आहे. त्यानंतर आपण एज्युकेशन घेऊन पुढे गेलेलो. तर पण आपल्या शेतकऱ्यांमध्ये खूप साऱ्या गोष्टी की ज्या खूप सारे त्यांना खूप त्रास आहे, खूप खूप डिफिकल्टीज आहे. तर युएस मध्ये कसं असतं?
सर, एक सगळ्यात मोठा फरक म्हटला ना इथल्या शेतीमधला आणि भारतातल्या शेतीमधला, तर तुमचा जो एकरेजचा ऍव्हरेज एकरेज आहे प्रत्येक शेतकऱ्याचा, इथं आहे का? इथं हा अमेरिका क्षेत्रफळाच्या मानानं भारताच्या पेक्षा जवळपास 7-8 पटीनं मोठा आहे. पण त्याचबरोबर लोकसंख्येच्या मानानं जवळपास 3-4 पटीनं कमी आहे. त्यामुळे कमी लोक आणि शेतीवर अवलंबून असणारे लोक कमी, शेतकरी पण कमी. इथले मोस्ट ऑफ द लोक जे आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचं पर्सेंटेज असेल एक 10-20% पण नसेल इथं. मग होतं काय की जी जमीन आहे ती नॅचरली प्रत्येक शेतकऱ्याकडे खूप मोठी असते. इथले ऍव्हरेज प्लॉट म्हटले तर 1000 एकरचे असतील प्रत्येक शेतकऱ्याकडे, किंवा त्यापेक्षा जास्त. 2-3-4 हजार एकरचे प्लॉट इज अ नॉर्मल थिंग हिअर. आणि रेअरली एक 500 एकरपेक्षा कमी शेती असणारे लोक खूप रेअर असतील इथं. 500 एकरच्या खाली परवडत पण नसेल त्यांना शेती करायला. आणि हा जो परवडण्याचा पॉइंट आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण जी जसे तुम्हाला सांगितलं लोक कमी आहेत, म्हणजे मग इथली मजुरी पण डेफिनेटली जास्त असेल. मजुरीचा तो तेवढा, लोक कमी आहेत तुमच्या शेतात काम करणार, त्यामुळे नॅचरली यांत्रिकीकरण खूप जास्त इथं शेतीमध्ये. म्हणजे यांत्रिकीकरण म्हणजे फक्त किंवा ट्रॅक्टर किंवा पेरणीची यंत्र किंवा कापणीची यंत्र तेवढंच नाही, पण ही जी यंत्र आहेत ती खूप मोठी असतात. म्हणजे एक हार्वेस्टर ते पूर्ण एक 200-250-300 एकरचा गावाचा फार्म एका दिवसात पूर्ण कापणी वेचणी अगदी पॅकिंग पण करून देईल तुम्हाला असं. तर हे यांत्रिकीकरण इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरा एक इथल्या शेतीचा ऍडव्हान्टेज आहे की इथलं जे वेदर सिस्टीम आहे, वेदर प्रिडिक्शन सिस्टीम, तुम्ही आधी म्हटलाच की आपल्याकडे थोडंसं लॅकिंग आहे ऍक्युरेट वेदर फोरकास्टिंग. तर इथली जी वेदर फोरकास्टिंग सिस्टीम आहे ती खूप ॲक्युरेट आहे त्या इंडियाच्या मानानं. अगदी तुम्हाला पुढच्या 7-8-10 दिवसाचं एक्झॅक्ट लेआउट तुम्हाला मिळेल, कुठल्या तासाला किती पाऊस पडेल, टेम्परेचर कसं असणार आहे. त्यामुळे इथल्या लोकांना प्लॅनिंग करायला खूप सोपं जातं सर. त्याचं पाऊस पाण्याचं नियोजन करायला वगैरे सोपं जातं, आणि तोच इश्यू आपण ऍपच्या माध्यमानं सॉल्व्ह करण्याचा ट्राय करतोय थोड्या प्रमाणात पाहून. एनिवे पंकजी, तुमच्याशी याविषयी डिस्कस करायला खूप खूप छान वाटलं सर. एक मला वाटतं एक मागच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मला आपण एक राहून गेलं आपल्या कंपनीचं. हरकत नाही. तर कंटिन्यू करा तुम्ही मला एक परमिशन देता सर स्क्रीन शेअर करायची? मी तुम्हाला रिक्वेस्ट हो, पाठवतो. लगेच देतो. सर, हे क्विकली मी तुम्हाला ही कंपनीच्या माध्यमातून आपण काय करतोय ते मला वाटतं आपण ते एकदा सांगावं. पण हे जे ऍप आहे त्यातनंच बाकी आयडिया पण आली की हाच जो डेटा आहे तो खूप युजफुल आहे, तो खूप रिच डेटा आपल्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळतोय. हा डेटा आपल्याला दुसऱ्या कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये, दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला तो वापरता येईल. तर त्यासाठी हे आमची वेबसाईट ही आहे LICA.com, आणि यात मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देईल सर. यातले बऱ्याचशा डेटा ऑफरिंग आहे तिथं, पण यातले 2 उदाहरणं मी यातले दाखवतो. अनालिटिक्स मध्ये आता हा फोटो बघा सर. इथं व्हेजिटेशन इंडेक्स म्हणून डेटा आहे, आणि हा इंडियाचा व्हेजिटेशन इंडेक्स मे 2019चा, आणि इंडियाचा व्हेजिटेशन इंडेक्स ऑक्टोबर 2019चा. ही खरोखर फोटो नाहीये, हा सॅटेलाइट मधून काढलेला जसा तसा फोटो नाहीये. पण आपण काय करतोय की आपण हे ट्राय करतोय की कुठे व्हेजिटेशन म्हणजे ग्रीनरी कुठे आहे, किंवा शेती, झाडं, गवत कुठे कसं आहे कुठल्याही मोमेंटला. तर ते आपण त्या डेटामधून अनालाइज करून ती इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायचा ट्राय करतोय, आणि ती इन्फॉर्मेशन आपण व्हिज्युअल स्वरूपात या 2 इमेजमध्ये दाखवतोय. आता तुम्हाला इथं दिसेल की मे मध्ये भारतात बऱ्याचशा मोठ्या एरियामध्ये आपल्याला ब्राउनिश एरिया, म्हणजे तिथं
कोरडा एरिया आहे, तिथं जंगल नाहीत किंवा पिकं पण नाही आहेत त्या मोमेंटला, आणि त्या नॅचरल आहे. मे मध्ये काही नसतं, आपल्याकडे उन्हाळा असतो आणि बरीचशी शेती कोरडवाहू असल्यामुळे ते नॅचरल आहे, तर तसं दिसतंय. पण आता ऑक्टोबरमध्ये बघितलं आपण तर तोच डेटा कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झालेला आहे. तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसते आणि ती एक्झॅक्टली तसा फोटो नाहीये, लेट मी रिटरेट दॅट. पण आपण ती एन्हान्स केलाय की व्हेजिटेशन कुठे आपण कसं कॅप्चर केलंय, आणि ते एन्हान्स करून आपण एका मॅपच्या स्वरूपात तोच डेटा दाखवतोय. आणि हा डेटा खूप युजफुल आहे याच्यासाठी. तुम्ही समजा गव्हर्नमेंट प्लॅनिंग आहे, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कापूस होतो किंवा मका होते, आणि तुम्ही ऑक्टोबरमध्ये आलात आणि ऑक्टोबरमध्ये पण तुमची जी नॉर्मल व्हेजिटेशनची इमेज आहे, व्हेजिटेशन डेटा तुम्हाला पाहिजे तेवढी क्रॉप हेल्थ तुम्हाला दिसत नसेल, दॅट रिअली अफेक्ट्स पुन्हा 3-4 महिन्यानंतर जे कॉटन प्रोडक्शन आहे महाराष्ट्रातलं किंवा जे मक्याचं प्रोडक्शन आहे त्याच्यावर अफेक्ट होणार आहे. तुम्हाला 3 महिने अगोदर कळू शकतं की अरे 3 महिन्यानंतर आपल्याला कॉटनचा शॉर्टेज येऊ शकतो, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे. गव्हर्नमेंटसाठी ही खूप युजफुल इन्फॉर्मेशन आहे. त्याचबरोबर दुसरी एक इन्फॉर्मेशन दाखवतोय सर इथं. हा 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 मॅप पण एक इम्पॉर्टंट आहे. इथं एक ऑस्ट्रेलियामधलं एक लेक आयर म्हणून एक ठिकाण आहे. तिथं होतं काय, एक मोठं लेक आहे, पण बऱ्याचदा ते कोरडं असतं. ऑस्ट्रेलिया इफ यू नो बऱ्यापैकी कोरडा देश आहे. 90% तिथं वाळवंट आहे इनलँड ऑस्ट्रेलियामध्ये, आणि कोस्टल एरियामध्येच फक्त पाणी आहे. पण हेच एक तिथलं एक डॅम आहे. तर जानेवारी 2019 मधला हा फोटो आहे, आणि आपण त्यातनं अनालाइज करून हे डिटेक्ट केलं की पाणी कुठे एक्झॅक्टली, आणि जानेवारी 2019 मध्ये आपल्याला दिसतं की कुठेच पाणी नाहीये. मे 2019 मध्ये झालं काय, तिथं अचानक अपस्ट्रीम मध्ये पाऊस भरपूर झाला, एक 2 महिने, आणि ते सगळं पाणी वाहून या डॅम मध्ये आलं. आणि त्यात आपल्याला एक्झॅक्ट एक्सटेंट दिसते की कुठे कुठे पाणी आहे, किती पाणी आहे या डॅम मध्ये. आणि हीच आयडिया तुम्ही जर एक्सटेंड केली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला पाण्याचं नियोजन लागतं मे मध्ये, तर प्रत्येक धरणाची आपण अशी डिटेल इमेजरी क्रिएट करू शकतो. आपण त्यावरनं दररोज मेजर करू शकतो की आज पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणांमध्ये मिळून, सगळ्या तलावांमध्ये मिळून पाण्याचा किती साठा उपलब्ध आहे. ही इन्फॉर्मेशन तुमच्या मुंबईच्या नियोजनासाठी, पाण्याच्या नियोजनासाठी युजफुल आहे. कारण तुमचं तानसा आणि 2 धरणं आहेत, आठवत नाही मला एक्झॅक्टली, पण त्यातनं तुम्हाला पाणी मिळत असतं. तर त्यात पाण्याची परिस्थिती किती आहे दररोज, जायकवाडीमध्ये किती पाण्याची परिस्थिती आहे, आपल्याला काही प्रिकॉशन घ्यायला लागतील की नाही. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सर, त्याच सॅटेलाइट इमेजरी, सॅटेलाइट डेटामधून डिराईव्ह आपण करू शकतो, आणि ती इन्फॉर्मेशन तुमच्या गव्हर्नमेंट प्लॅनिंगसाठी किंवा बाकी दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये, इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये एक्सेट्रा, तर त्यांच्यासाठी बऱ्यापैकी युजफुल इन्फॉर्मेशन आहे. आणि गणेशचा एक प्रश्न होता की आपण पुढे काय करू शकतो. तर आयडिया हीच आहे सर. आता आपण ही इश्यू, आपण हे आयडेंटिफाय केलंय की या डेटामधनं या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा पेरिफेरल गोष्टी आहेत ज्या आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. हीच इन्फॉर्मेशन आपण शेतकऱ्यांपर्यंत, आता जर आपल्याला हे माहिती आहे की शेतकऱ्यांना स्ट्रेस येणार, कारण यावर्षीचा तुमची व्हेजिटेशन इंडेक्सचा जो फोटो आहे, मी हा जो पहिल्यांदा जो दाखवला, आपल्याला आधी माहित आहे की दुष्काळ येतोय, तर आपल्याला पाण्याचं नियोजन करायला या दोघं गोष्टी कंबाईन करून पाण्याचं रॅशन, कोटेशन करायला ते उपयुक्त होईल. किंवा मग शेतकऱ्यांना पण ऑलरेडी डिसिजन घेता येईल की अरे यावर्षी पाणी खूप कमी आहे शेतीमध्ये, म्हणजे सॉइलमध्ये पाण्याचं जे प्रमाण असायला हवं तेवढं कमी आहे, तर लेट मी नॉट, मला केळी नको लावू देऊ, मला दुसरं पीक जे पाणी कमी लागतं त्या पिकासाठी ते पेरू द्या यावर्षी. त्या आणखी तशा गोष्टी पण आपण ऑफर करू शकतो सर. त्याच सर, तेवढंच मला कंपनीबद्दल शेअर करायचं होतं. आणखी काही प्रश्न आहेत सर तुम्हाला?
आपल्याला जर हे ऍप कोणाला डाउनलोड करायचं असेल तर काय फक्त हवामान टाईप करायचंय गुगल प्ले स्टोर जाऊन? हा, सिम्पल, दॅट्स द सिम्पलेस्ट वे. कुठल्या ऍप स्टोर मध्ये किंवा प्ले स्टोर, गुगल प्ले मध्ये हवामान म्हणून टाईप करा. स्पेलिंग HAWAMAAN, हवामान. आणि पहिली लिंक हवामान आपल्या ऍपची असेल. ओके. आणखी काही प्रश्न आहेत सर बाहेर, बाकी ऑडियन्स मध्ये किंवा कोणाला पण? आय थिंक हा तुमचा जो उपक्रम आहे सर, खरंच मी सुरुवातीला पण म्हटलं खूप स्तुती आहे. आणि आम्हाला जो एक्झॅक्टली जो प्लॅटफॉर्म हवा आहे, कारण आपलं एंड गोल आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती जायला हवी, आणि हे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट मीडियम आहे सर. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली, आणि हे तुम्ही जे कोऑर्डिनेट पण जे केलं सर, that's a huge thing. That means huge for the app, हवामान ऍप, आणि आमच्या टीमसाठी पण. मला वाटतं वरती गणेशजींनी आपल्या या ऍपची लिंक पण शेअर केली. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा किंवा ही लिंक कॉपी पेस्ट करा, आणि आपले जे कोणी आपले शेतकरी बांधव आहेत, मित्र आहेत, त्यांना आपण ती लिंक कॉपी पेस्ट करून त्यांना पाठवा. त्यांना पर्सनली फोन करून सांगा की हे ऍप डाउनलोड करा, त्यांच्यासाठी ते फायद्याचं आहे. नक्कीच त्यांना त्याच्यातनं बेनिफिट भेटेल. आणि त्याचं स्पेलिंग वगैरे सुद्धा त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे, म्हणजे मिस्टेक होणार नाही डाउनलोड करताना. आणि पंकजजींनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. तरी मला असं वाटतं अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता आपण. आणि आपण ऍप बद्दल हे पण केलेलं असं की मी त्याच्या परफॉर्मन्सवर बऱ्यापैकी लक्ष दिलेलं आहे. म्हणजे की फक्त हे जास्त ऍडव्हान्स स्मार्टफोनवरच काम करेल असं काही नाही. तर अगदी लो कपॅसिटीचे फोन असतील तरी त्यावर पण ऍप व्यवस्थित चालेल. मित्रांनो, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आपल्या मी मराठा पेजवर तुम्हाला कधी पण बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल्स भेटतीलच. त्याचप्रमाणे आपल्या मी मराठाच्या युट्यूब चॅनलला सुद्धा आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो 1-2 दिवसात अपलोड होईल. त्यावेळी तो सुद्धा आपण शेअर करून बघू शकता. आणि नक्कीच या ऍपचा आपण सर्वांनी आपल्या बळीराजाला बेनिफिट मिळण्यासाठी ही जी लिंक शेअर करा. नक्कीच त्याचा फायदा होईल. तर मला वाटतं पंकजजी, आपण एक फायनल मेसेज द्यावा सर्वांना. हो सर. तर मला सगळ्यात प्रथम मी पुन्हा म्हणतोय की तुमचे आभार, कारण तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी दिली, आणि आमच्या ऍपला पण एक तुम्ही मीडियम दिलं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्याचबरोबर जेवढे सगळे लोक लॉग इन झालेले आहेत, तुम्ही तुमचा वेळ काढून या फोरमवर आलात, मला फीडबॅक दिला. तुमचा फीडबॅक खूप व्हॅल्युएबल आहे, कारण तो फीडबॅक घेऊन आम्ही ऍपमध्ये हव्या तशा इम्प्रूव्हमेंट करू शकतो. त्यामुळे तो खूपच व्हॅल्युएबल आहे. तुमचा फीडबॅक दिला, आणि तुमच्या एनकरेजमेंट दिल्या, तुमची चांगल्या कमेंट्स दिल्या, आणि त्याचबरोबर प्रश्न पण विचारले. दॅट वॉज व्हेरी हेल्पफुल. आणि तुमचे सगळ्यांचे आभार. Again, this was an excellent opportunity for me, and I'm looking forward to work on maybe a shorter version of this, की जे आपण जे फक्त ऍपवर फोकस करूया, आणि तसं बनवू आपण पुढच्या वेळेस. पंकजजी, आपले विशेष आभार. आपण आमच्या एका विनंतीवरून फक्त मी आपली पेपर कटिंग पाहिली होती, आणि मग योगायोगाने ओळख निघाली, आणि आपल्याशी संपर्क झाला, आणि आपण एका ह्याच्यात या लाईव्हला तयार झालात. त्याबद्दल मी मराठा पेजतर्फे खूप खूप आभारी आहे. भविष्यात सुद्धा असे या प्रकारचे आपण विविध लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्या या बळीराजाला त्याचा फायदा होईल. तर मला वाटतं आता क्वेश्चन तर काही कोणाचे दिसत नाही, आपण इथे थांबायला हरकत नाही. तर मित्रांनो, मी मराठा पेजतर्फे आपण याच्या आधी पण खूप सारे मार्गदर्शन व्हिडिओ बघत आहात. भविष्यात सुद्धा आपण विविध मार्गदर्शन व्हिडिओ बघणारच आहात. इतिहासावर आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, राजमाता जिजाऊ यांच्यावर सुद्धा बरेच येणारे व्हिडिओ आपण बघणार आहात. परवाच आपल्या याच्यावर हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते पाटील इथे येऊन गेले. त्याचप्रमाणे तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे,
ते सुद्धा आपल्या इकडे पहिल्यांदाच लाईव्ह आले. ते लाईव्ह कधी आले नव्हते, ते प्रथमच आपल्या मी मराठा पेजला लाईव्ह येऊन गेले. तर या प्रकारचे विविध चांगले चांगले मार्गदर्शन व्हिडिओ आपल्या पेजवर नक्कीच आपल्याला नेहमी उपलब्ध असतील. तर मित्रांनो, परत एकदा धन्यवाद, आणि आपण सर्वांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.